दश अवतार म्हणजे 10 अवतार, पण तेवढाच संकुचित दशावतार या कलेला आपण बांधून नाही ठेवू शकत. खूप विस्तृत आहे दशावतार. मुळात सिंधुदुर्ग तळ कोकणात याची सुरुवात कशी झाली? जेव्हा 4 वेद ब्रह्मदेवाने तयार केले, हा तेव्हा 4 वेदापैकी सामवेदात कला हा यांचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो बरोबर. आणि त्यात दशावताराचा उल्लेख आहे. हम्म. त्यामुळे त्याची कालमर्यादा कधीपासूनची आपल्याला नक्कीच निश्चित नाही करता येणार. लोक आजकाल पुराण पुस्तक म्हणजे पुराणातली पुस्तकं कोण वाचतच नाही. नाही वाचत. आणि मग हे कसं आहे तर लोकांपर्यंत हे पोचायला पाहिजे. आपलं जुनं पुराण काय आहे, आपली संस्कृती काय आहे, बरोबर. ही लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. मग ह्याचं एक म्हणजे प्रभावी माध्यम काय असेल तर दशावतार. कधी कधी या दशावतार कलेबद्दल विस्तृत बोलताना असं म्हटलं जातं की कर्नाटकातला यक्षगान जो प्रकार आहे, हा त्या यक्षगान प्रकारातून दशावतार कला ही कोकणात आली. अच्छा. साफ चुकीचं आहे. बहुतांश जेव्हा नाटक असतं किंवा काही असतं तेव्हा ते स्क्रिप्टेड असतं, तर हे दशावतारामध्ये ठरलेलं असतं का? दशावताराला संहिता आहे, पण दशावताराचे डायलॉग्स लिहिले जात नाहीत. अच्छा. नमस्कार मंडळी, मी मंदार मंगेश गावडे स्वागत करतो तुमचं तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे बीके टॉक्स. प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. दहीकालो इलो की आपलं चाकरमनी पळता कोकणाकडे, दिवसभर ग्रामदैवताची पूजा करणार, संध्याकाळच्या प्रकाश ज्योतात पेटी आणि मृदुंगाच्या आवाजात तिथे अवतरतो तो दशावतार. याच दशावताराच्या बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत, त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत, त्यांच्या कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत आणि आजच्या आधुनिक काळात त्यांच्यासमोर जे प्रश्न उभे आहेत त्याबद्दलही जाणून घेणार आहोत. Camera. Action. तर आज आपल्यासोबत याच गोष्टीवर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत दशावतार हितवर्धक नाट्य संस्था मुंबईचे पदाधिकारी, ज्याचे अध्यक्ष आहेत आशिष गावडे, आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत नाट्य संस्थेचे सचिव श्री गौतम कदम. नमस्कार. त्याचसोबत आपल्यासोबत उपस्थित आहेत नाट्य संस्थेचे खजिनदार श्री रतन परब. नमस्कार. स्वागत करतो मी तुमचं दोघांचंही आमच्या बीके टॉक्सवर. आता सध्या पौष महिना संपलाय आणि मला वाटतं पौष महिना संपला की आपल्याकडे दहीकाला चालू होतो, ग्रामदेवतेची पूजा वगैरे चालू होते सगळं कोकणात खास करून. तर मग कशी चालू आहे तयारी दशावतार नाटकांची? कुठे कुठे तुमचे प्रयोग आहेत आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. आपल्या गावच्या ठिकाणी हम्म. प्रत्येक गावात जे ग्रामदैवत असतात तिथे जत्रोत्सव प्रत्येक वर्षी होत असतात आणि हे साधारणतः दिवाळीचा कालावधी संपला. दिवाळीच्या कालावधीत मुंबईत बरेचसे नाट्यप्रयोग होतात आणि बरोबर. दिवाळीचा कालावधी संपला की आपल्या गावच्या सगळ्या जत्रोत्सव वगैरे चालू बरोबर. होतात आणि ते अगदी पौष महिन्याच्या एंड पर्यंत असतात. हम्म. म्हणजे आता हा कालावधी संपत आलाय. आता खऱ्या अर्थानं म्हणजे इतरत्र जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांना गावच्या ठिकाणी सुरुवात अच्छा. झाली. तर त्या कालावधीत बरेचसे प्रत्येक गावातून नाट्यप्रयोग घडत असतात. त्यामुळे तो एक वार्षिक जत्रोत्सव असतो आणि त्यावेळेस बाकीचे जे म्हणजे काही पारंपरिक दशावतार संस्था ज्या आहेत, ज्या 7 आज म्हणजे नावारूपाला आहेत किंवा बरोबर. लोकांच्या तोंडावर आहेत, तर हे जे 7 पारंपरिक दशावतार नाट्य संस्था आहेत यांच्या माध्यमातून हे जत्रोत्सव वगैरे केले जातात. त्याला आपण दहीकाला असं गावच्या ठिकाणी प्रचलित बरोबर. आहे तो शब्द. तर ते आता जवळ संपत आले. मग आता याच्यानंतर ज्या उर्वरित सगळ्या दशावताराच्या कंपन्या तयार झालेल्या आहेत कोकणात म्हणा किंवा मुंबईत म्हणा, त्यांचे मग वैयक्तिक कार्यक्रम सगळीकडे चालू चालू होतात. होतात. आणि आता बऱ्यापैकी चालू झालेत. आता उद्या शिवजयंतीला आमचा आहे, अच्छा. त्याच्यानंतर नाशिक सारख्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं. अच्छा. बरेच कार्यक्रम चालू असतात. अच्छा. कोकणाच्या बाहेर तुम्हाला असे कॉल्स येतात, जसं तुम्ही आता म्हणालात की नाशिकला हो. आता तुम्हाला एक प्रयोग करायचा चान्स मिळणार आहे, हो. तसं अजून कुठे कुठे तुम्हाला चान्स मिळतो प्रयोग करायला? खूप म्हणजे दशावतार आता फक्त सिंधुदुर्गापुरता मर्यादित नाही राहिला. सिंधुदुर्गाची ही खरी लोककला आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे पहिला रत्नागिरी जिल्हा हा हा. सिंधुदुर्ग असा एकत्र जिल्हा होता. बरोबर. आता सिंधुदुर्ग वेगळा झाल्यामुळे सिंधुदुर्गाची ओळख म्हणून ती लोककला सांगितली जाते. पण तेवढ्यापुरता मर्यादित नाही राहिला. तर अगदी दिल्ली पर्यंत सुद्धा आपल्या दशावतार कलेने झेप घेतलेली आहे आणि सांगायला आनंद वाटेल, आता जो दशावतार चित्रपट प्रदर्शित झाला अगदी तो ऑस्करसाठी बरोबर. नामांकित झाला, नॉमिनेशन झालं त्याचं. म्हणजे अगदी 7 समुद्रापलीकडे सुद्धा आता आपला दशावतार पोहोचलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपण जेव्हा दशावतार प्रयोग सुरू करतो, अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत
बसलेले असतात ते बघत असतात. हो. त्याच्यामध्ये पुराण कथा असतात. पण नक्की दशावतार म्हणजे नेमकं काय? दशावतार या शब्दातला जो अर्थ आहे, हम्म. दश अवतार म्हणजे 10 अवतार, पण तेवढाच संकुचित दशावतार या कलेला आपण बांधून नाही ठेवू शकत. हम्म. खूप विस्तृत आहे दशावतार, बरोबर. खूप विस्तृत आहे, जे आपल्याला मला वाटतं काही टक्केच कळलेलं आहे असं दशावतार आहे. अच्छा. तर त्याच्यामुळे दशावतार म्हणजे विष्णूने घेतलेले 10 अवतार याच्यावरच आधारित नाही. बरोबर. शिवपुराण किंवा आपण गणेश गणेश पुराण म्हणूया बरोबर. किंवा नवनाथ कथासार, हम्म. या सगळ्या कथा सारांचा वापर करून आपण दशावतार कला सादर करत असतो. सादर करतो. त्यामुळे ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. बरोबर. तर मग आता तुम्ही म्हणालात की यात वेगवेगळ्या पुराण कथा असतात, नवनाथ कथा असतात. तर मग सिंधुदुर्ग आणि कोकणात, मुळात सिंधुदुर्ग तळ कोकणात याची सुरुवात कशी झाली, याच्या इतिहासाबद्दल आम्हाला जरा तुम्ही सांगितलात तर बरं होईल. नक्कीच सांगायला आवडेल हे, कारण दशावताराबद्दल हा प्रश्न प्रामुख्याने विचारला जातो. हम्म. नक्की दशावताराचा कालावधी काय हम्म. आणि तळ कोकणात आपली ही कला पोचली कशी. दशावताराचा कालावधी म्हणजे त्याची सुरुवात आणि त्याचा म्हणजे एकंदरीत या सगळ्याचा कालावधी आपल्याला नक्की नाही सांगता येणार, ओके. कारण ही अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आहे. हम्म. म्हणजे जेव्हा 4 वेद ब्रह्मदेवाने तयार केले, हा. तेव्हा 4 वेदापैकी सामवेदात कला हा. यांचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो बरोबर. आणि त्यात दशावताराचा उल्लेख आहे. हम्म. त्यामुळे त्याची कालमर्यादा कधीपासूनची आपल्याला नक्कीच निश्चित नाही करता येणार. दुसरी गोष्ट, कोकणात ती कशी पोचली. हम्म. कधी कधी या दशावतार कलेबद्दल विस्तृत बोलताना असं म्हटलं जातं की कर्नाटकातला यक्षगान जो प्रकार आहे, हा. त्या यक्षगान प्रकारातून दशावतार कला ही कोकणात आली. अच्छा. साफ चुकीचं आहे. हम्म. कारण यक्षगान आणि कोकणातली ही दशावतार लोककला हम्म. यांचं जर अगदी बारीक निरीक्षण केलं तर ते अगदी त्यांच्यात काही स्वरूपात साम्य आहे, हम्म. पण ही त्याच्यातून जन्माला आलेली ही जी कला आहे असं म्हटलं जातं. हम्म. ते आपल्याला सत्य आपल्या डोळ्यासमोर येईल बरोबर. आणि माझे मित्र त्याच्याबद्दल बऱ्यापैकी तुम्हाला सांगू शकतील. तर यक्षगान जे आहे ना ते गायन आणि मूक अभिनय आहे. ओके. आणि दशावतार हे म्हणजे संवादासहित गायन वगैरे म्हणजे सगळ्या अंगातून जातं, म्हणजे नवरसातून दशावतार जातं. त्याच्यामुळे यक्षगानातून दशावतार प्रेरणा घेऊन दशावतार निर्माण झालं हे चुकीचं आहे. दशावतार ही खूप माझे मित्र बोलले त्याप्रमाणे दशावतार ही खूप पुरातन कला आहे आणि ही कला आपल्या कोकणात म्हणजे प्रामुख्याने सिंधुदुर्गात किंवा राजापुरापर्यंत गोव्याच्या भागामध्ये ही दशावतार कला म्हणजे दशावतार दही कला हे कार्तिक पौर्णिमेपासून आता ह्या पौषच्या म्हणजे चैत्र पौर्णिमेपर्यंत चालतं. मग दही काला म्हणजे प्रत्येक गावची जी जत्रा असते, प्रत्येक गावची जत्रा तिथीप्रमाणे वेगवेगळ्या गावची जत्रा वेगवेगळ्या दिवशी असते. मग त्या दिवशी कसं की गावातील भाविक बाजूच्या गावातील म्हणजे त्या गावाच्या बाजूच्या गावातील भाविक किंवा त्या गावातील मुली ज्या दुसऱ्या गावात दिलेल्या ज्यांचे लग्न वगैरे झाली आहेत, तर असे सर्वजण त्या देवीचं दर्शन, देवीचं किंवा त्या देवतेचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि दिवसभर दर्शनाचा कार्यक्रम, नंतर देवाला ओटी वगैरे भरणे किंवा नैवेद्य ठेवणे वगैरे असा प्रकार होतो आणि रात्री दशावतार नाटकाला सुरुवात होते. आता दशावतार नाटक कशासाठी, तर देवाचं जागर करायचं असतो. ज्या दिवशी देवीची तिथी आहे म्हणजे तिथीनुसार म्हणजे जत्रोत्सव भरला जातो, त्या दिवशी जागर करायला लागतो. मग जागर करायचं असेल, पूर्वी कसं होतं की गावातून लोक यायचे, संध्याकाळी आले की जाण्यासाठी परत जाण्यासाठी त्यांना म्हणजे साधनच नाही, म्हणजे रहदारीचं साधन नाही. मग आल्यानंतर काळोखातून जाणार कुठे, मग सकाळपर्यंत थांबायचंच आहे. मग सकाळपर्यंत थांबायचं तर मग त्याच्यासाठी कसं की रात्री दशावतार नाटक सादर व्हायचं. त्याच्यामध्ये पूर्वरंग उत्तररंग अशा प्रकारे दशावतार नाटक सादरीकरण केलं जायचं. सकाळी उजाडेपर्यंत ते चालायचं आणि त्यानंतर मग दहीकाला म्हणजे नक्की काय, तर माठ आणि त्याच्यामध्ये दही असं ते बांधलं जातं सकाळी म्हणजे नाटक संपल्यानंतर. आणि जो रात्री ज्याने कृष्णाची भूमिका केली आहे, विष्णूची भूमिका केली आहे, तो सकाळी गदेने किंवा काठीने सकाळी ते दह्याचं माठ आहे ते फोडतो आणि दहीकाला मग असा ते प्रचलित झालं. पूर्ण होतो, म्हणून त्याला दहीकाला म्हटलं जातं. असं थोडं मी याच्यासाठी विस्तृत सांगेन. हा. तुम्ही म्हणालात की तळ कोकणात ही कला नक्की पोचली कशी. हम्म.
कर्नाटकात वास्तव्यासाठी असलेले गोरे बंधू, हा. जे 7 भावंड होते, अच्छा. म्हणजे तिथे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते तिथे स्थायिक होते. परंतु कसं होतं, म्हणजे आपले स्पर्धक वाढले की आपल्या थोडासा व्यवसायावर परिणाम होतो, बरोबर. बरोबर ना. म्हणून आपण दुसरी जागा शोधतो किंवा दुसरा पर्याय शोधतो बरोबर. त्याच्यासाठी. तर या गोरे बंधूने ते सगळं करत असताना त्यांना कुठेतरी त्या गोष्टीची जाणीव झाली. म्हणाले आता स्थलांतरित होणं गरजेचं आहे. हा. आणि म्हणून ते गोरे बंधू हा. आपल्या तळ कोकणात पोहोचले. माझ्या माहितीप्रमाणे ते पहिल्यांदा नारिंगरे या ठिकाणी आले. नारिंगरे ठिकाणी आले तिथे नंतर, आता ते ब्राह्मण घराण्यातले असल्यामुळे वेद अभ्यासांचा चांगला त्यांचा वाचन होतं, बरोबर. ज्ञान होतं, या पौराणिक कथांबद्दल त्यांना ज्ञान होतं. मग असलेल्या ज्ञानाचा वापर आपण कसा करायचा, त्याच्यातून आपल्याला काय व्यवसाय करता येईल का, किंवा आपल्याला काय मिळकत घेता येईल का, याचा विचार करता 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 त्यांच्या डोक्यातून ही संकल्पना निर्माण झाली. ओके. मग त्यांनी पहिला प्रयोग जो आहे हा. या संदर्भातला, म्हणजे अगदी दशावतार आत्ता ज्या स्थितीत आहे तसा नव्हे, हा. त्याचं एक जे मूळ स्वरूप थोडक्यात, तर ते रसिकांच्या मनोरंजनासाठी काहीतरी त्याचं स्वरूप तयार केलं आणि ते पहिला प्रयोग त्यांनी वालावल या ठिकाणी केला. वालावल. तिथून आपल्या कोकणात काही गावांची नावं अशी आहेत की त्याचं रहस्य आपल्याला आजही उलगडत नाही. हा. चंदनवन असं एक आपल्या कोकणात गाव आहे, ज्याला आज चेंदवण असं म्हटलं जातं. अच्छा, चेंदवण. तिथे ते वास्तव्यास, म्हणजे वालावल झालं, नंतर हे नारिंगरे झालं, मग त्या चेंदवण मध्ये आले. आणि तिथून जशी आता ही 7 मंडळ जी आहेत, कसं होतं, 7 भाऊ होते, सगळे एकत्र राहिले तर कदाचित मिळकत जी काय त्यांना मिळणार आहे, त्याच्यातून जे काय मानधन मिळणार आहे, त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह झाला नसता. आणि म्हणून त्याने ठरवलं की आपण वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलं जायचं आणि वेगवेगळ्या ठिकाणी 7 भावांनी जाऊन कार्यक्रम करायचा. हा, बरं, हे कार्यक्रम करत असताना आपल्याला पोषक जागा कोणती, तर जिथे मनुष्यांचा मॉब जास्त प्रमाणात उपलब्ध होईल, बरोबर, ज्याला एक काय म्हणूया आपण, ज्याला एक असं धार्मिक स्थळ मिळेल, कारण लोक त्या संस्कृतीशी जोडलेली होती ना. बरोबर. मग त्यांनी ती जागा निवडली ज्याला आपण ग्रामदैवत म्हणतो, जिथे गावचे जत्रोत्सव होतात. बरोबर. आणि असे तिथीनुसार ते त्यांनी वाटून घेतले आणि त्याच्यातून ह्या 7 कंपन्या, ज्या पारंपरिक दशावतार नाट्य संस्था ज्या आहेत पारंपरिक, त्या 7 कंपन्यांची निर्मिती झाली आणि ते असे कोकणात आपल्या पसरले गेले किंवा तिथे ते कार्यक्रमाचे सादरीकरण होऊ लागले. अच्छा. अशी आपल्या ह्या तळकोकणात दशावताराची परंपरा पसरली गेली. आता जसं तुम्ही म्हणालात की पूर्वरंग आणि उत्तर रंग अशा प्रकारे ते आपण दशावतार मांडतो. हो. मग नेमकं काय, म्हणजे दशावताराचं नेमकं सादरीकरण कसं असतं? पूर्वरंग म्हणजे कसं, ज्याच्यामध्ये गणपती प्रथम येतो. गणपती, त्याच्याबरोबर रिद्धी सिद्धी, त्याच्यानंतर त्याची पूजन करण्यासाठी भटजी येतो आणि त्याच्यानंतर मग शंकासूर, ब्रह्मदेव, विष्णू, त्याच्या अगोदर म्हणजे गणपती याला पूजन करण्यासाठी हे आलं, आपलं भटजी येऊन गेला की नंतर मग सरस्वती. काही जण, म्हणजे आपल्या इकडे काही जण त्याला, म्हणजे कोकणामध्ये म्हणण्यापेक्षा सिंधुदुर्गात त्याला मोरुला बोलतात, जसं की मोरुला. तर ती सरस्वती म्हणजे मोरावर अधिष्ठित झालेली, आरूढ झालेली, म्हणजे मोराचा एक मुखवटा घेऊन ती त्याच्यावर बसून आली असं दाखव, म्हणजे ती येते. त्याच्यानंतर मग शंकासूर. मग त्याच्यामध्ये त्या शंकासुराला विष्णू येतो, मारतो, म्हणजे ब्रह्मदेवाचे वेद शंकासूर चोरून नेतो आणि ते चोरून नेल्यानंतर ते म्हणजे आणण्यासाठी विष्णू जातो, शंकासुराला मारतो, त्याचे वेद आणून परत ब्रह्मदेवाला देतो. आणि असा हा पूर्वरंगामध्ये शंकासुरापर्यंतचा भाग दाखविला जातो, ज्याच्यामध्ये एक नायक असतो जो शंकासुराशी म्हणजे संवाद साधत असतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे कॉमेडी असं ते म्हणजे चालतं, म्हणजे लोक हसतात त्याच्यावर. तो वेगवेगळं म्हणजे असं संवाद जे घडतात त्याच्यामध्ये लोकांचं थोडं मनोरंजन होतं. आणि हा शंकासुराचा भाग संपला की मग उत्तर रंग सुरुवात होतो. उत्तर रंग म्हणजे आता मगाशी म्हटल्याप्रमाणे हे पुराणावर आधारित, म्हणजे वेगवेगळ्या पुराणामधील एखादा पार्ट घेऊन, एखादी गोष्ट घेऊन त्याच्यावर आधारित कथानक सादर केलं जातं. मुख्य म्हणजे हे नाट्य सादर करण्याचा उद्देश असाच आहे की लोक आजकाल पुराण पुस्तक, म्हणजे पुराणातली पुस्तकं पण वाचतच नाही वाचत. बहुतेक लोक, म्हणजे पुस्तकं आजकाल बघितलं तर जी काही जुनी जी पुस्तकं आहेत ती पुन्हा प्रकाशित होतच नाही. याचं कारण काय की वाचकच नाही. बरोबर. बरेच लोक जे म्हणजे वाचनापासून दूर गेलेत, पुराण कोण वाचत नाही, जुन्या गोष्टींची जी काय पुराण म्हणजे कथा आहेत ते वाचण्यासाठी कोणीच तयार नाही. आणि मग हे कसं आहे, तर लोकांपर्यंत हे पोचायला पाहिजे, आपलं जुनं पुराण काय, आपली संस्कृती काय आहे, ही लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. मग ह्याचं एक म्हणजे प्रभावी माध्यम काय असेल,
तर दशावतार. बरोबर. मग त्याच्यामधून ती एक कथा सादर केली जाते, ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवली जाते आणि जेणेकरून लोकांना ते कळतं, की बाबा हा असं कधीतरी घडलेलं होतं किंवा असं पुराणामध्ये आहे म्हणून. मग अशी एक कथा सादर केली जाते सकाळपर्यंत उजाडेपर्यंत आणि नंतर तो दहिकाला. सुरुवातीला जेव्हा त्याचा पूर्वार्ध चालू झाला, आता संक्षिप्त स्वरूपात होतं, बरोबर. लोकांचं मनोरंजन होणं गरजेचं होतं, म्हणून ज्यांना काही ती संकल्पना सुचली त्यांनी ती थीम एक तयार केली बरोबर. आणि ते मनोरंजन करत असताना एक काहीतरी अर्धा तासाचा 1 तासाचा असा काहीतरी प्रोग्राम चालू केला. हा, लोकांना तो भावला, लोकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. बरोबर. मग यांना वाटलं की अजून आपल्याला लोकांना काहीतरी देणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याची पुढे 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 थोडीशी वाढ होत गेली. बरोबर. दुसरं, आता आम्ही म्हणतो दशावतार सादरीकरणासाठी कमीत कमी आम्हाला 3 तास लागतात, कारण जे कथानक निवडलेलं असेल. बरोबर. तर तो सुद्धा जो कालावधी आहे ना 3 तासाचा किंवा 4 तास, म्हणजे अगदीच 3 तासातच होतं असं नाही. बरोबर. 4 तासाचे 4 4.5 तास असे सुद्धा होतात हो. गावच्या ठिकाणी, कारण 1 वाजता किंवा 2 वाजता रात्री चालू झालेलं सकाळी 6 वाजेपर्यंत चालतं. मग तो कालावधी का वाढवला गेला, तर मगाशी म्हटल्याप्रमाणे मात्र एकदा जत्रेसाठी ज्या काही आपल्या पाहुणे मंडळी आलेली असेल, बाहेरून आपली आलेले बहीण वगैरे कुठून जरी आले, म्हणजे जे कोणतरी भाविक आलेले असतील तिथे पोहोचलेच, एकदा तिथे गेले परत घरी येण्यासाठी दळणवळणाचं साधन नाही, बरोबर. रात्र तिथेच घालवायची आहे, मग त्यांचं मनोरंजन होणं गरजेचं आहे. हो. दुसरं, प्रबोधन सुद्धा त्याच्यातून अगदी चांगल्या पद्धतीने होतं संस्कृतीचं आपल्या. बरोबर. आणि त्यामुळे कलाकार अगदी मनापासून ही कला सादर करत असताना 3 तासाचा कालावधी घेतात, कधी 4 तासाचा कालावधी घेतात, बरोबर. जेणेकरून लोकांना परतीचा प्रवास करत असताना कसल्या अडथळे येऊ नये. परत तिथल्या ग्रामदेवतांची जी काही कामं असतात, म्हणजे ती देवळातल्या संदर्भातली, देवांच्या संदर्भातली, ती सुद्धा पूर्णत्वास जाता जाता तेवढा वेळ त्यांना घ्यावा लागतो. मग हे सगळं कॅल्क्युलेशन करून तो कालावधी असा म्हणजे वेळ घेतलेला आहे, ठरवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की पूर्वरंगामध्ये जे दाखवतात संकासुर वगैरे त्याला 8 दशावतार म्हणतात. अच्छा. तर ते खरं काय आहे तर 8 दशावतार म्हणजे महाविष्णूने घेतलेले मुख्य म्हणजे 10 अवतार आहेत दशावतारामध्ये. पण पहिले म्हणजे कृष्णापर्यंत म्हणजे मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम आणि कृष्ण या 8 दशावतार दाखवायचे पहिल्यांदा. मग त्यांचे वेगवेगळे मुखवटे घातलेले कलाकार म्हणजे असे यायचे रंगमंचावर आणि ते सादरीकरण करायचे. कालांतराने हे थोडं मागे पडत गेलं. त्याच्यानंतर मग बसवा नृत्य म्हणून सुद्धा असायचं, ज्याच्यामध्ये शंकर, त्याच्यासमोर पार्वतीची प्रतिकृती, त्याच्यानंतर मग नंदीचा मुखवटा आणि ते बसवा नृत्यासाठी आपल्या इथे इरलं बोलतात, म्हणजे पावसाळ्यात पावसापासून संरक्षण व्हावं. रक्षणासाठी ते इरलं म्हणून अच्छा. वापरायचं असेल बायका कसं म्हणजे वापरायचं. तरवा काढते वेळी म्हणजे भात काढणी असायची ना ती, आणि तो रोप काढायचा आणि लावायचे असतात. मग ते पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून ते इरलं वापरायचे. मग ते इरलं त्याच्यामध्ये वापरून त्याला अशी झालर, कपड्याची झालर लावून बसवा म्हणजे एक नंदीवर बसलेला हा शिव आणि पार्वती असं दाखवून त्याचं एक नृत्य व्हायचं. ओके. ते कालांतराने थोडं मागे पडत गेलं. त्याच्यानंतर हे कृष्ण आणि गवळणी पण दाखवायचे. त्याच्यामध्ये कृष्णाच्या म्हणजे गवळण आपण जी गाणी बोलतो अशी गाणी वगैरे सुद्धा बोलली जायची. ते पण थोडंसं मागे पडत गेलं. आणि हे सिंधुदुर्ग आणि रायगड या आपल्या कोकणाच्या जिल्ह्यात ना जवळजवळ 17 ते 18 लोककला त्यावेळेस होत्या. आता त्या काळाच्या ओघात कुठेतरी हरवत गेल्या, संपत गेल्या. बरोबर. तरी पण दशावतार मात्र अजूनही छानपैकी आहे. टिकून म्हणजे आहे. ज्याची पारंपरिकता कलाकार जपतात आणि जीवापाड जपतात आणि जीव तोडून ते सादर करतात. बरोबर. हे एक महत्वाचा म्हणजे घेण्यासारखा भाग आहे. आता हे सादर करत असताना बहुतांश जेव्हा नाटक असतं किंवा काही असतं तेव्हा ते स्क्रिप्टेड असतं, म्हणजे एक स्क्रिप्ट असते. प्रत्येक कलाकाराला सांगितलं असतं की तुला आता हे बोलायचंय, तुला आता असं रिॲक्ट करायचंय. तर हे दशावतारामध्ये ठरलेलं असतं का? कारण का प्रेक्षकांकडून एक चांगला प्रतिसाद येत असतो कधी कधी, तर मग त्यांनाही रिॲक्ट करायचं असतं, त्यांच्याबद्दलही आभार मानायचे असतात. बरं. तर मग हे सगळं स्क्रिप्टेड असतं, कसं असतं? काय होतं म्हणजे आजपर्यंत जेव्हा जेव्हा असा दशावतारा संदर्भात प्रश्न विचारला गेला की दशावतारा स्क्रिप्ट असते का, हा. बहुतांशी आमच्या जाणकारांनी सगळ्यांनी हेच उत्तर दिलं की दशावताराला स्क्रिप्ट नसते. मी थोडासा विचार करून थोडंसं वेगळं उत्तर देईन. जे आपण दशावतार प्रयोग सादर करतो हे प्रयोग आपण कुठल्या तरी पुराण कथेचा आधार घेऊन करतो. बरोबर. म्हणजे ते कुठेतरी लिखित आहे, लिखितच आहे. आपल्याला स्टोरी अवेलेबल होते, हो. म्हणजे त्याला स्क्रिप्ट आहे. बरोबर. नाहीच असं म्हणता येत नाही. हा, मी हे मान्य करीन, दशावताराला संहिता आहे, पण दशावताराचे डायलॉग्स लिहिले जात नाहीत. अच्छा. संवाद
हे जे काही करायचे आहे दशावताराला ऑन स्टेज जाऊ, हे प्रत्येक कलाकार स्वतःच्या बुद्धिमत्तेनुसार करत असतो. अच्छा. ते कुठे लिहिलेले भेटणार नाहीत तुम्हाला. हा. म्हणजे दोन कलाकारांचा संवाद जर चालू आहे तर त्याने काय बोललं पाहिजे, त्याने कुठे पॉज घेतला पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्याचं रिॲक्शन्स काय असलं पाहिजे, हे तुम्हाला कुठे लिहिलेलं भेटणार नाही. अच्छा. हे तुमच्या कुवतीनुसार तुम्हाला जी कला अवगत झाली आहे त्याच्यावर तुम्ही ते प्रूव्ह करणार आहात. अच्छा. पण तुम्हाला स्टोरी जी उचलली आहात तुम्ही आणि ज्याचं तुम्ही 3-3.5 तास सादरीकरण करणार आहात, बरोबर. ती स्टोरी मात्र तुम्हाला कुठेतरी पुस्तकातून मिळतेच. बरोबर. त्याच्यामुळे त्याला संहिता नाही असं 100% म्हणता येणार नाही. बरोबर. माझ्या बुद्धिमत्तेनुसार. आता बऱ्याच जणांनी सांगितलं की संहिता नाहीच. ओके, म्हणजे ते मान्य करायला पाहिजे, कारण ते कुठे लिखित स्वरूपात असेल, आपल्याला रेडीमेड करून दिलेलं नाही. बरोबर. जे इतरत्र व्यावसायिक नाटकांना डायरेक्टरच्या स्क्रिप्ट लिहिलेली असते, त्याच्यानंतर ते सगळं मुखोद्गत केलं जातं, त्याचे हे रिहर्सल्स घेतली जाते. बरोबर. डायरेक्टर काय असेल त्याच्यातल्या चुका बाहेर काढून त्याला एकदम परफेक्शन दिलं जातं. बरोबर. हे मात्र दशावतारात कधीही भेटणार नाही तुम्हाला. अच्छा. नाही, सादरीकरण कसं की प्रत्येक कलाकाराकडे म्हणजे स्वतःचा जो शब्दसाठा आहे त्याच्यावर अवलंबून आहे की तो किती व्यवस्थित सादरीकरण करू शकतो. मग त्याच्यासाठी वाचन खूप महत्वाचं आहे. म्हणजे वाचन पुराण वाचलं पाहिजे का, म्हणजे कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत, किंवा ज्याच्यातून म्हणजे अलंकारिक वाक्य आपण घेऊन ते बोलू शकतो. आणि स्क्रिप्ट म्हणजे ती स्क्रिप्ट म्हणजे कसं लिहिलेलं काय मिळत नाही, संवाद लिहिलेले मिळत नाहीत, पण वाचनात जर असेल, तुम्हाला पार्श्वभूमी जर माहित असेल तर तुम्ही ते सादरीकरण करू शकता, आणि तुम्हाला काही माहितच नाही तर तुम्ही सादरीकरण करू शकत नाही. मग त्याच्यासाठी पुराण हे वाचलंच पाहिजे. म्हणजे जी पुराणातली आपली जी पुस्तकं आहेत, 18 पुराणं आहेत ती, किंवा कथा वगैरे, कथासार वगैरे, ही सगळी वाचली पाहिजेत. कारण काय की त्याच्यावरच अवलंबून आपल्या नाटकातील जे सादरीकरणाचा भाग असतो तो त्याच्यावरच अवलंबून असतो. आता मी जेवढे दशावतार वगैरे बघितले त्याच्यामध्ये कलाकार जे असतात त्यांचा मेन माईकचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे माईक थोडे लांब लावलेले असतात, कारण का कलाकार हलणार असतो, तर त्याच्यामुळे कसं कधी कधी अगदी पोटाच्या देठापासून ओरडावं लागतं, आणि तेही तुमचे जे हावभाव आहेत अभिनय. तेही धरून, बरोबर. आणि तेही पोटाच्या देठ. तर ते कसं तुम्ही सांभाळता? म्हणजे त्याच्यासाठी तरी कमीत कमी रिहर्सल होत असेल. नाही, काहीच नाही होत. रिहर्सल हा प्रकार दशावतारात नाहीच होत. अच्छा. म्हणजे कधी कधी अशी अवस्था असते, आम्ही एखाद्या गावात पोचलो, गावात पोचल्यानंतर तिथले जे रसिक असतात ते कधी कधी, म्हणजे आम्ही जे ठरवून गेलो ना इथून की आपल्याला या गावात जाऊन हा नाट्यप्रयोग करायचा, बरोबर, तिथे गेल्यानंतर रसिकांची मागणी असते, आम्हाला तो नको, आम्हाला हा नाट्यप्रयोग करा. अच्छा. अरे कसं शक्य आहे? हा, त्याची स्क्रिप्ट नाही, कोण सांगणारी व्यक्ती असणार, किंवा ते ऍट अ टाइम कुठेतरी अवेलेबल तर होणं गरजेचं आहे. बरोबर. पण अशा परिस्थितीत सुद्धा कलाकारांची एवढी तयारी असते की त्यांनी सांगितलेला नाट्यप्रयोग ते सादर करू शकतात. म्हणजे किती मिनिटात सगळं, ह्या सगळ्याची जुळवाजुळव केली जाते बघा. आणि नुसता करायचा म्हणून करत नाहीत, तर लोकांचं तेवढंच मनोरंजन आणि तेवढंच प्रबोधन सुद्धा त्या नवीन नाट्यप्रयोगातून केलं जातं. म्हणजे एवढी तयारी असते. बरोबर. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे वाचन हा त्याच्यातला खूप मोठा भाग आहे. तुम्ही जर या कलेच्या प्रवाहात आहात तर तुम्हाला पौराणिक कथा आणि त्याचबरोबर तुमच्या कल्पक बुद्धिमत्तेनुसार समयसूचकता बरोबर ही असणं गरजेची आहे. मी तुमच्याशी बोलतोय पण मला तुम्हाला उत्तर काय द्यायचंय हे जर त्या क्षणाला तुम्हाला क्लिकच झालं नाही, तुम्ही उत्तर काय देणार? बरोबर. म्हणजे समयसूचकता तेवढीच चालली पाहिजे, आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा गाढा अभ्यास त्या या कलेबद्दल असला पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये अजून एक म्हणजे दशावतार हा ना चालाक असतो असं म्हणेन मी. कारण काय की माझ्या समोरच्या व्यक्तीला मी, म्हणजे त्या पात्राला मी एखादा प्रश्न विचारतोय आणि मला जर कळतंय की नाही ह्याच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, मग ते प्रश्नाचं उत्तर आपण कसं द्यायचं हे पटवून, म्हणजे त्याला येत नाही हे लोकांना न दाखवता, म्हणजे लोकांना समजलं नाही पाहिजे काय केलंय. की ह्याला काय म्हणजे ते येत मी नाही. जरी प्रश्नार्थक काहीतरी एखादा क्वेश्चन केला आणि त्याचं तुम्ही ब्लँक आहात, तुम्हाला माहित नाही, माझ्या लक्षात येतं ते लगेच की या व्यक्तीला याच्याबद्दल फारसं माहिती नाही किंवा तुम्हाला समर्पक उत्तर देऊ शकत नाही. बरोबर. मग त्याचं उत्तर सुद्धा स्वतःच देऊन लोकांना पुढे घेऊन जायचं. लोकांना ते काही कळलं नाही पाहिजे, आणि नाहीच कळत, नाही कळत. म्हणजे एवढं खूप म्हणजे एकमेकाला सांभाळून घेणं हे खूप म्हणजे खरीच गरज आहे. बरोबर. त्याच्यावरच अवलंबून आहे की संवाद हे त्याच्यावरच अवलंबून आहेत, नाहीतर आपण करू शकत नाही ना. बरोबर. समोरचा माणूस ब्लँक झाला तर तो बोललाच नाही तर मग आपला संवाद होणारच नाही. नाहीच होणार. तिथे कुठेतरी आपला प्रयोग म्हणजे पडणार, त्याचा दर्जा खाली होणार. तो मग सांभाळायचं तर काय करायचं, मग त्याचं उत्तर स्वतःहूनच द्यायचं बरोबर. आणि पुढे जायचं. स्किल आहे. तर मग आपण आता जसं संवादाबद्दल बोलतो, संवाद स्क्रिप्टेड आहे का, त्याच्यासोबत
अजून काही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या म्हणजे संगीत, वाद्य आणि तुमचा पोशाख. कारण का ह्याच्यामुळेच पूर्ण रंग येतो त्या दशावताराला. तर मग त्याचा किती महत्वाचा वाटा असतो या सगळ्या ह्याच्यात? आहे ना. या म्हणजे दशावतार कलेचं सादरीकरण करत असताना या सगळ्या गोष्टी खूप हम्म, खूप महत्वाच्या आहेत. वाद्यवृंद तेवढाच सक्षम असला पाहिजे. बरोबर. आणि खरं म्हणजे असं सांगितलं जातं की दशावताराचं यश जे आहे ते 50% संगीत साथीवर डिपेंड आहे. हम्म, कारण त्यांच्या व्यतिरिक्त अजून कसलं इन्स्ट्रुमेंट वाजवलं जात नाही ना. बरोबर. एखादा प्रसंग जर प्रेक्षकांसमोर उभा करायचा आहे, कलाकार अगदी पोट तिडकीने करेल, पण बरोबर. त्याला तेवढंच बॅकग्राऊंड जर नाही मिळालं हम्म, तर त्या प्रसंगाची छाप कलाकारांवर पडत नाही. बरोबर. त्यामुळे संगीत साथ खूप महत्वाची. दुसरं, मी जेव्हा स्टेजवर जाईन तेव्हा स्टेजवर मी असा जर येड्यागाबळ्यासारखा गेलो तर लोक स्वीकारणार नाहीत. नाही करणार. आणि दशावतार कला याच्यासाठीच ग्रेट आहे की कृष्ण म्हणून ज्या भूमिकेत असलेला तो कलाकार जेव्हा स्टेजवर जातो हम्म, तेव्हा तो गौतम कदम नसतो. बरोबर. तुम्ही तिथे गेल्यावर कृष्ण म्हणूनच तुमच्याकडे लोक बघणार. हो. त्यामुळे त्याचा जो कॉस्ट्युम आहे तो त्या पद्धतीचाच असला पाहिजे, त्याला त्या देहदृष्टीला शोभणाराच असला पाहिजे. हम्म, म्हणजे मी आज अगदी ह्यानी सांगेन, आम्ही दशावताराचे सगळे कलाकार केलेल्या प्रयोगाचं मानधन किती घेतो हम्म, याचा आम्ही कधी विचार करत नाही. बरोबर. पण तो गेटअप करत असताना अंगावर 25,000चा पोशाख असतो, हम्म. याची मात्र दक्षता घेतलीच जाते. आता जर आपल्याला या दशावतार म्हणजे दशावतारचा कलाकार म्हणून आपल्याला पुढे यायचं, आता हल्ली बहुतेक आपली जी मुलं आहेत कोकणातली, ती बहुतेक जण पुढाकार घेतात आणि येतात. तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? नाही, तसं आता कोकणातली मुलं म्हणा किंवा मुंबईमध्ये सुद्धा असे बरीच मुलं आहेत की ज्यांना म्हणजे इच्छाच आहे की दशावतार शिकावं, आपण करावंच. मग त्याच्यासाठी कसं एक म्हणजे प्रशिक्षण देणं. प्रशिक्षण 1-2 दिवसात किंवा 8-10 दिवसात देऊन ते परिपूर्ण होत नाही. कारण कलाकार घडण्यासाठी साधारण 2-3 वर्ष जातात. बरोबर. 2-3 वर्ष. 2-3 वर्ष म्हणजे कलाकार मुळात कसा घडतो, तर गावी तरी असं होतं की म्हणजे सोबत म्हणजे सहकारी म्हणून जो वावरतो, तो हळू कला बघून म्हणजे शिकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर गुरु शिष्य परंपरेनुसार. कारण कोणाला तरी तो आपला आयडॉल मानतो, कोणाला तरी आपला गुरु मानतो आणि त्याच्याकडून तो सगळं शिकतो. असं 2-3 वर्ष एक कलाकार घडण्यासाठी म्हणजे जातात. तर एक 10 दिवसाचं, 15 दिवसाचं किंवा महिन्याभराच्या प्रशिक्षणामध्ये कलाकार घडू शकत नाही. मग त्याला वारंवार प्रशिक्षण दिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय असेल ती उपाययोजना म्हणजे शासनाकडून किंवा ज्याला शिकायचंय त्याने ते स्वतःहून शिकायचं. आता दशावतार मंडळ मुंबईमध्ये पण आहेत. मुंबईमध्ये एखाद्या मुलाला जर दशावतार शिकायचं असेल तर एखाद्या मंडळाकडे जाऊन तो त्याच्याकडे जाऊन रेग्युलरली जाऊन म्हणजे नाट्यप्रयोग असेल त्यावेळी जाऊन तो शिकू शकतो. आणि त्याच्यासाठी ते साधन आहे. पण त्याची म्हणजे आत्मीयता तशी असली पाहिजे. कारण नाहीतर थोडे दिवस गेला अशी म्हणजे बघितलं ते आणि मग ते आपल्याला होत नाहीये. कारण गेल्या कोण असं डायरेक्ट म्हणजे स्टेजवर नेऊ शकत नाही. कारण त्याला काहीतरी यायला तर पाहिजे. मग ती पूर्वतयारी त्या कलाकाराने स्वतःहून करायची आहे. आणि म्हणजे करायची म्हणजे ते जे आपले सहकारी आहेत, म्हणजे ज्याला कळतंय म्हणजे आपल्याला वाटतं की नाही बुवा ह्याला जास्त कळतंय ते. असं त्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन त्याने घडलं पाहिजे. मुळात कसं असतं ना, कुठल्याही दगडाला देव पण देता येत नाही. बरोबर. मुळात थोडासा आकार असावा लागतो त्याला, बरोबर ना, किंवा बरोबर. त्याची स्ट्रेंथ असावी लागते. हम्म, हा, म्हणून ज्याला दशावतार कलेकडे वळायचं आहे, मनापासून ती इच्छा लागते की मला दशावतार करायचंय, हम्म, बरोबर. दुसरं एक चांगलं ऑब्झर्वेशन लागतं. बरोबर. मला आवड आहे, मी जातो. लहानपणी ना आम्ही दशावतार बघायला जायचो. हम्म. राजा आला की आम्ही झोपायचो. दशावतार काय माहितीच नसायचं. तो स्केल असायला पाहिजे. जर मला शिकायचं आहे तर डोळे फाडून ती कला किंवा आपल्या समोर जी कोण व्यक्ती असेल सादर बरोबर. करणारी, त्याला आपण ऑब्झर्व केलं पाहिजे, व्यवस्थित बघितलं पाहिजे. कुठल्या भूमिकेसाठी त्या व्यक्तीचं हालचाल काय असते, हम्म, संवाद फेक कशी असते, स्टेजचा वापर कसा केला जातो, ह्या बरोबर. सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन लागतं. आणि दुसरं म्हणजे लीनता लागते. हम्म, मला जर करायचंय तर कोणाचं तरी ऐकलं पाहिजे, बरोबर. कोणीतरी सांगितलेलं मी स्वीकारलं पाहिजे. हम्म, नाहीतर आपण म्हणतो काय त्याने शिकवल्यांता काय ता ते का काय आता असं म्हणतो आणि पुढे जातो. तो शिकत नाही, तो घडत नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टी त्या कलाकारात त्या क्वालिटी लागतात. त्याच्यातून मग कलाकार घडत जातो. आणि प्रशिक्षणाचं गरजेचं आहे. पण बरोबर. प्रशिक्षण हे केव्हा, तुम्ही एखादं काहीतरी करत असताना तुमच्याकडून जर काय चुकत असेल हम्म, तर तुम्हाला पॉलिश करण्यासाठी प्रशिक्षण. बरोबर. तुम्हाला काय येत नसेल तर एखादा तज्ज्ञ कलाकार तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करेल, हम्म, याच्यासाठी प्रशिक्षण. पण या ज्या मी अगोदर बेसिक गोष्टी सांगितल्या त्या हम्म, तुमच्यात मुळात पाहिजेत ना. पाहिजेत. त्या असतील तर तुम्ही ऑन स्टेज याल किंवा ते धाडस कराल.
त्यामुळे तेही महत्वाचं आहे तेवढंच. आणि कसं की सांगून कळत नाही. काही गोष्टी अशा असतात ना, की नाही हे सांगितलं असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण सादरीकरण करत असतेवेळी त्याच्यातले बारकावे म्हणजे माझा मित्र बोलला त्याप्रमाणे बारकावे म्हणजे त्याचं निरीक्षण करायलाच पाहिजे. मग तो कसा करतोय, कसा वावरतो, स्टेजवरचा वावर कसा आहे, म्हणजे शब्दफेक करते वेळी कसा उभा राहतो किंवा वावरतोय कसा, ते सगळं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याच्यावर ऑब्झर्वेशन दुसरं कलाकाराचं असं असलं पाहिजे, आपल्या आजूबाजूचं परिसर त्याचं पण ऑब्झर्वेशन असतं. परिसर म्हणण्यापेक्षा आपल्या आजूबाजूची माणसं. एखादा वेडा करायचा झाला, तर वेडा काय दाखवून असं म्हणजे एवढ्या लवकर कळणार नाही. पण एखाद्या वेड्याचं निरीक्षण जर केलं असेल, तो कसा बसतो, कसा वावरतो, त्याचे वावर जर आपण जशाच तसे उतरले, तर तो वेडा लोकांना म्हणजे नक्की वाटेल की हा वेडाच आहे. हे गरजेचं असतं. आता मेकअप म्हटला ना, ते मेकअपचा पण असाच विषय आहे. मेकअपचं सुद्धा ऑब्झर्वेशन करायला लागतं. कसं, की समोरचा व्यक्ती कसा काय रंगरंगोटी करतोय. कधी-कधी असं असतं, की माणसाच्या चेहऱ्याला साजेशी रंगरंगोटी दुसरा करतो, तशीच रंगरंगोटी माझ्या चेहऱ्याला ती सूट होईल असंही सांगता येत नाही. मग ते आपल्याला काय सूट होतंय, आपल्या चेहऱ्यावर काय म्हणजे योग्य वाटतंय, म्हणजे व्यवस्थित वाटतंय, ते ऑब्झर्वेशन करून किंवा ते आपण ते केल्याशिवाय कळणार नाही. मग त्याच्यामध्ये थोडे-थोडे बदल करायला लागतात. हे खूप गरजेचं आहे असं. आणि दशावताराचे कलर रेडीमेड मिळत नाही. ते असे पावडरच्या स्वरूपात असतात. अच्छा. मग कुठल्या कलरचं कॉम्बिनेशन केल्यानंतर कुठला कलर तयार होईल होईल. हे त्या कलाकाराला म्हणजे प्रॅक्टिस नाही होतं, ते असं बरोबर. पटकन नाही समजणार. मग बरोबर. त्याच्यासाठी सुद्धा काही आता जे नवीन शिकणारे कलाकार असतात ना, हा चल मी बसलोय ना, तर माझ्या बाजूला येऊन बसतील. हम्म. काय करतोय दादा, कशात काय मिसळलं, मग कधी लावलं ते, कुठे टिक्का लावला, काय हे बघतात मुलं, अगदी आवडीने बघतात. अच्छा. तर त्यामुळे ते पण ऑब्झर्वेशन त्याच्याबरोबर असलं पाहिजे. आणि मुळातच जेव्हा तुम्ही कुठलंही सादरीकरण करायला जाता, तेव्हा तुम्हाला जी जागा दिली असते मेकअप करण्यासाठी, तिथे एवढी लाईट नसते किंवा आपण देवळाच्या आत वगैरे आपण दिलेलं असतं. हो. त्या बल्बच्या एवढ्या त्या प्रकाशात तुम्हाला करता येतो मेकअप? खरं सांगू आता म्हणजे आता तर आपल्याला बल्ब मिळतात. हां, तो अगदी काय 40 व्होल्टेजचा असेल. बरोबर. तेव्हाचे जे कलाकार होते ना, हां, ते तर कंदिलावर करायचे. अच्छा. लालटेन म्हणतो ना हां, आपण, कंदील किंवा गॅसवरती, बरोबर. पेट्रोमॅक्स. त्याच्यावर दशावतार सादरीकरण केला जायचं, त्याच्यावर मेकअप केला जायचा. हं, आता तर एवढी पोरं तयार झाली आहेत, हां. की मोबाईलच्या टॉर्च मध्ये पण मेकअप करते. एवढी तयार झाली. बरोबर, म्हणजे हा कसं असतं ते म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. बरोबर. तसं आहे ते. करून करून आता हात एवढा बसलाय, हं. झोपेतून उठून अगदी बसवलंच ना तरी लावलेला हात तो जाग्यावरच लागणार. अशी अवस्था आहे. एवढं छान. अच्छा. आपल्या कलेवर या प्रेम आहे, सर्व मान्य आहे. पण तुम्हाला जी सरस्वती अवगत झाली, जी कला अवगत झाली, त्याच्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते का? हा मूळ प्रश्न आहे. कारण का दशावतार आम्ही पण दशावतार बघितलेत, तेव्हा आपण बोलवलं जातं. तेव्हा एक झागझिग केली जाते, की बाबा एवढे नका, एवढे घेऊ, एवढे घ्या. म्हणजे जो मानधनाचा जेव्हा विषय येतो, तेव्हा तुमच्याकडे म्हणजे तुमचं काय याच्यावर मत आहे, हे मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. नाही कसं आहे, की सरस्वती प्रसन्न झाली, कलाकार त्याच्यासाठी ती सरस्वतीची आराधना करतो आणि ती प्रसन्न तिला करून घेतो. कारण तेवढी त्याची तपस्या असते, तपश्चर्या असते. पण लक्ष्मी हवी तशी प्रसन्न होतच नाही. कारण एखादा कार्यक्रम कुठे ठरवायला गेलो, तर नाही थोडे कमी करा ना. 1000 कमी करा, 500 कमी करा, 2000, 5000. अरे नाही एवढे काय ते एवढ्यामध्ये नाही आम्हाला परवडत. असं असं होतं. पण बहुतेक वेळा म्हणजे जे आयोजक आहेत त्या लोकांनी पण असा विचार करायला पाहिजे, की बाबा 15 ते 17 माणसं येतात. बरोबर. 17 माणसं येतात. 25,000-30,000 दिले तरी कमी आहेत. कारण एका आर्टिस्टला, एका कलाकाराला काय म्हणून म्हणजे मानधन काय म्हणून द्यायला पाहिजे? 1000 दिले तरी कमी पडतात त्याला. कारण गाडी खर्च आणि त्याच्या गेटअपचा पूर्ण खर्च हा कलाकार स्वतःहूनच करत असतो. आणि मग त्याच्यामधून ते जे पैसे म्हणजे एक राजा जर बांधायचा असेल, तर साधारण 25,000-30,000 लागतात. म्हणजे मोजडीपासून त्याचं सोहळं जे आहे, नंतर ओढण्या वगैरे आहेत, ड्रेस आहे, परगल आहे, मुकुट आहे, माळा, अंगठ्या हे सगळं. त्याच्याबरोबर कला म्हणजे हे कलर पण आले. हा सगळा म्हणजे मेकअप आहे कलाकार स्वतःचा स्वतःच करतो. ह्या सगळ्यासाठी खर्च खूप आहे. पण आयोजकांचा हवा तेवढा असा प्रतिसाद नाही किंवा म्हणजे त्यांना ते कमीमध्येच असतं, हवं असतं बहुतेक ठिकाणी. त्याच्यामुळे थोडासा पैशाच्या बाबतीत कलाकार म्हणायला गेलो तर कलाकारावर हवी तशी लक्ष्मी प्रसन्न झालेली नाही. तुमचा जेव्हा मी व्हिडिओ बघितला, तेव्हा तुम्ही एक छान
सेंटेन्स वापरला हम्म. ते म्हणजे दशावताराला लोकाश्रय मिळाला पण अजूनही राजाश्रय Correct. काही मिळालेला नाही. करेक्ट करेक्ट. तर हेच त्याच्यातून जाणवतं. हो, लोकाश्रय म्हणजे लोकांनी रसिकांनी भरभरून डोक्यावर घेतलं दशावताराला. बरोबर. प्रेम त्यांचं कधीच कमी झालं नाही दशावताराचं. पण सांगितल्याप्रमाणे ही शोकांतिका आहे. जर नाट्यप्रयोग ठरवायला गेलो हम्म, आणि मी म्हटलं माझ्या नाट्यप्रयोगाचं मानधन एवढे एवढे रुपये जाईल, हम्म. लगेच ते सांगणार अरे ते तेवढे घेतात, तू किती एवढे मागतो. अशी अवस्था आहे. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा सांभाळायचं आहे की मी जेव्हा नाट्यप्रयोग ठरवायला जाईल हम्म. तेव्हा आमचं सगळ्यांचं उत्तर एक असायला पाहिजे, मी नाट्यप्रयोगाचे एवढे रुपयेच घे. बरोबर. अर्थात त्यांना क्वालिटी देणं गरजेचं आहे. बरोबर. बरोबर ना, म्हणजे आपली ती जबाबदारी बनते. पण आयोजकांनी हा विचार करायला पाहिजे की जे 15-16 कलाकार या रंगमंचावर वावरणार आहेत, हम्म, एकंदरीत त्यांचा प्रवास खर्च, त्या कंपनीचा काय असलेला सगळा खर्च, बरोबर. हा एवढ्या पैशात भागू शकतो का, हा त्यांनी विचार करणं गरजेचं आहे. हम्म. तुम्ही बाकीच्या कलांना काय करायचं झालं तर त्यांनी मागलेली आवाजवी किंमत देता, बरोबर. मग दशावताराकडेच बघताना हा का दृष्टिकोन तुमचा. बरोबर. दुसरी गोष्ट, आता हे गावच्या ठिकाणी आपण समजू शकतो म्हणजे ते आता तसं काही राहिलेलं नाही तेवढं. हम्म, गरीब लोकांच्या समोर आपण सगळी कला सादर करतो. बरोबर. देव देवतांच्या ठिकाणी आपल्याला तिथे म्हणजे देवस्थानं जिथे आहेत हम्म. तिथे कला सादर करावी लागते अख्ख्या गावासाठी. त्यामुळे तिथलं मानधन वगैरे तेव्हा खूप कमी ह्याच्यात दिलं, आता बऱ्यापैकी लोक देतात हम्म, आणि लोकांना आपल्या समजायला लागलं. आता सिंधुदुर्गातल्या लोकांना कळायला लागलं, बरोबर. म्हणजे जे आता ट्रिक्सिनची 50-50 हजाराची नाटकं सुद्धा ठेवायला लागलीत लोक. बरोबर. हा, त्यामुळे आता आर्थिक सुबत्ता आली, परिस्थिती सुधारली आणि आता लोकांना लक्षात आलं की दशावताराला एवढा खर्च होतो, बरोबर. कारण नवीन नवीन तरुण मुलं त्याच्यात यायला लागली. हम्म, त्यामुळे ते सगळ्यांना लक्षात द्यायला लागतात. मुंबईत काय शोकांतिका आहे माहितीये का, मुंबईत नारायण राणेच्या आशीर्वादाने मालवणी महोत्सवांना सुरुवात झाली, बरोबर. खरं सुरुवात झाली आणि तिथे दशावतार आपला रंगायला लागला. हम्म, पण पुढे पुढे जाऊन काय झालं, मालवणी जत्रोत्सव हे फक्त नाव राहिलं हम्म. आणि त्या मालवणी जत्रोत्सवात त्याचे जे आयोजनकर्ते आहेत, त्याचे जे स्टॉल आहेत, हा, हे सगळे भैयांच्या ताब्यात गेले. बरोबर. त्यांना काय दशावतार माहिती, आमची किंमत त्यांना कळणारच नाही ना. बरोबर. मग आम्ही जर तिथे एखादा नाट्यप्रयोग आम्हाला दशावतार एक मालवण जत्रोत्सव म्हटलं की नाटक हे असणार, बरोबर असणार. कारण ती लोकांची मागणी असते. त्याच्याशिवाय तुमचा तो महोत्सव पूर्णच होणार नाही असं ते मी तरी म्हणेन. बरोबर. मग तिथे जेव्हा एखादं नाट्यमंडळ पोचतं किंवा त्या नाट्यमंडळाला कॉल केला जातो, तेव्हा त्यांचं जे मानधन आहे एवढ्यात करा तेवढ्यात करा, हे तिथे एक चहा देणार पण कोण नसतो. आता कसं असतं, सगळे कलाकार कामधंदा सांभाळून हे सगळं करतायत, कारण आपली लोककला जिवंत राहिली पाहिजे, ती इतर भाषिकांपर्यंत पोचली पाहिजे. बरोबर. ही तळमळ असते. मला पैसे त्याच्यातून किती मिळणार आहेत किंवा माझा त्याच्यावर चरितार्थ चालणार आहे, हा प्रश्न त्यांच्या समोरचा नसतो. बरोबर. माझ्या कोकणातली कला आहे, मला ती लोकांसमोर पोचवायची आहे, माझ्या संस्कृतीचं प्रबोधन लोकांपर्यंत करायचं आहे. म्हणून हे कलाकार जेव्हा पोटतिडकीने हे सगळं करत असतात तेव्हा त्याचं व्हॅल्युएशन नाही ना करायचं, बरोबर. ते ठरलं नाही पाहिजे. त्यांना जेवढी गरज आहे तेवढे तुम्ही देणं गरजेचं आहे. तुम्ही मिळवता ना त्याच्यातून काय, तुम्ही 100% मालवणी जत्रोत्सव जो काय आयोजित करता त्याच्यातून तुम्ही काय फायदा नाही म्हणून करत नाही ना, बरोबर. काहीतरी तुम्हाला मिळतं. किंवा तुम्ही बाकी तुमच्या तिकडच्या ज्या कला असतात त्यांना तुम्ही 50 तमाशा म्हणा किंवा आणखी काय असणार, हो, जे काय असतील त्यांना तुम्ही देणार. मग दशावतारालाच हे का, हे नाही झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे आजच्या ह्या माध्यमातून मी खरंच हा अगदी पोटतिडकीने प्रश्न मांडेन की आयोजकांना दशावतार कलेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यांचा बदललाच पाहिजे. बरोबर. तुम्ही हे नका विचारू एवढे कशाला आणि तेवढे कशाला. अरे आम्ही आमचं काहीतरी दुःख म्हणून घेतोय ना, आम्ही काय तुमच्याकडे आवाजवी किंमत नाही मांडत आहे, बरोबर. आमचा एक लोकल होणारा खर्च मागतोय आम्ही तुमच्याकडे. हम्म, हा, प्रबोधन करतोय बरोबर आहे, पण त्याच्यासाठी जो आवश्यक खर्च आहे तो तरी आमच्यातनं निघाला पाहिजे की नको? निघालाच पाहिजे. बरं, दुसरी गोष्ट एक लक्षात घ्यायला पाहिजे, आम्ही जेव्हा तुमच्याकडे सादरीकरण करतोय, सादरीकरण करून झाल्यानंतर जेव्हा तो कलाकार आपल्या घराकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो, रात्री 12 वाजून गेलेले असतात, काय साधन असतात घराकडे पोहोचण्याची काहीच त्यांच्याकडे? नसणार. एकतर त्याला रिक्षा, मला जर वेस्टर्न वरून मला जर इकडे भांडुपला पोहोचायचं आहे तर त्याचा रिक्षेचा खर्च साधारण किती असेल? आम्ही त्याला मानधन किती देतो? बरोबर. 300-400 रुपये, त्याच्यातले 200 रुपये 250 रुपये असेच गेले ते. काय केले त्याने? कधी कधी तर अशी वेळ येते, ट्रेन लास्ट निघून गेली की कलाकारांना स्टँडवर म्हणजे ह्याच्यावर प्लॅटफॉर्मला झोपावं लागतं सकाळच्या ट्रेनची वाट बघत. सकाळपर्यंत तो तसाच राहतो तिथे, मच्छर, झोप तर नाहीच येत, जागरण रात्रभर, फक्त बसून असा डोळे मिटून राहतो. पहिली ट्रेन येतो, घरी पोचतो, आंघोळ केली की परत कामावर जातो.
कसं जगायचं त्या कलाकाराने, आणि त्याचे एवढे विपरीत परिणाम आता कलाकारांवर व्हायला लागलेत. त्याच्यामुळे माझी विनंती आहे आयोजकांना की एवढे म्हणजे कलाकाराकडे बघण्याचा एवढा तुमचा खालचा दृष्टिकोन ठेवू नका. बरोबर. सन्मानाने तुम्ही जगा आणि त्या कलेलाही मोठं करा. बरोबर. माझी रिक्वेस्ट असेल प्रत्येकाला. आणि त्याच्याबरोबर ही एक गोष्ट आहे, आयोजकांनी ह्या गोष्टीकडे एक लक्ष द्यायचं. तुम्ही सगळ्या गोष्टीचं कॉन्ट्रॅक्ट द्या, पण दशावताराचं कॉन्ट्रॅक्ट त्या कॉन्ट्रॅक्टरकडे नको देऊ. कारण काय की त्याला त्याची किंमत नाही. कधी कधी असं होतं ना की बोर्डावर दशावतार नाट्यप्रयोग म्हणून लागलेला असतो, म्हणजे लिहिलेलं असतं, त्या तारीखला दशावतार म्हणून पण लिहिलेलं असतं, पण ह्या पैशाच्या व्यवहारावरून बरेच हे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत, आयोजक आहेत, ते नाटकच ठेवत नाही. हा, म्हणजे त्या दिवशी नाटक नाही आणि काय सांगतात, नाही नाही मग ते त्यांचं कुठे ऍक्सिडेंट झालं मंडळवाल्यांचं, नाही नाही ते त्यांचा प्रॉब्लेम झाला. अरे खोटं सांगता तुम्ही लोकांना. तुम्ही मानधनावरून तुम्ही ते नाट्यप्रयोग ठेवला नाही आणि कलाकारांचं वाईट कशाला चिंता, म्हणजे ऍक्सिडेंट झालं त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम झाला, कशासाठी? खोटं नका ना सांगू, नाहीतर सांगा ना आमची ऐपत नव्हती, आम्ही ठेवला नाही कार्यक्रम, असं सांगू शकतात ना. तर नक्कीच बीके टॉक्स कडून सर्व आयोजक जे आहेत आपले दशावताराचं आयोजन करतायत किंवा कोकण महोत्सवचं जे आयोजन करतायत, त्यांना नक्कीच आम्ही विनंती करेन की आपण जेव्हा दशावतार त्या कोकण महोत्सवात बोलवतोय किंवा कुठल्याही कार्यक्रमाला बोलवतोय, तेव्हा आपण एक कोकणची ती कला सादर करायला बोलवतोय. नक्कीच तुमचा जो बजेट असेल तो तुमच्या दशावतार मंडळाला नक्की बोला, पण अगदीच कमी करू नका, कारण का त्यांच्याकडे जो कलाकारांचा साठा असतो त्यांनाही काहीतरी मिळालं पाहिजे. त्यांच्याही कुठे पैसे सुटले, 4 पैसे सुटले. आपण आयोजन कशासाठी करतो? फक्त कला पोचण्यासाठी नाही, तर कलाकारालाही त्याच्यातून काहीतरी मिळालं तर ही कला अजून पुढे जाईल. तर नक्कीच याचा आयोजकांनी नक्की विचार करावा. पुढचा धन्यवाद. पुढचा प्रश्न घेताना एक दशावतारामध्ये एक स्त्री पात्र असतं, एक नाही बरेच स्त्री पात्र असतात. आता ते स्त्री पात्र पुरुषच करतात, मग ह्याचा मागे नेमकं लॉजिक काय? किंवा म्हणजे काही जण असे पण विचारतात की मग काय, म्हणजे ह्याच्यात तो फेमिनिझमचा भाग आणला जातो की स्त्रियांनी आज भागच घेऊ नये का, असंही कुठेतरी नाही, विचारतात. असं काही नाही, असं काही नाही. असं लोकांचा समज आहे. पण पहिल्यांदा जेव्हा दशावतार सादर म्हणजे व्हायचं, म्हणजे जेव्हा सुरुवातीला म्हणजे दशावताराला सुरुवातच झाली म्हणजे अगोदरच्या काळात, तेव्हा कसं असतं की स्त्री म्हटल्यानंतर घरची सगळी कामं करायची, तिला घराकडे लक्ष द्यायचंय, आणि पुरुष म्हटल्यानंतर बाहेरची कामं करणार. मग घरातली कामं सोडून म्हणजे करत असताना ते करून नाटक करायला तेवढं म्हणजे शक्य नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इकडे मंदिरामध्ये असं की काही गोष्टीसाठी स्त्रियांना म्हणजे मासिक धर्माच्या या वेळेला मंदिरामध्ये म्हणजे जाता येत नाही किंवा जात नाहीत आपल्या इकडे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीसाठी काही त्यावेळेला म्हणजे स्त्रिया नाही भाग घ्यायची. पण आताच्या काळामध्ये असं आहे की म्हणजे स्त्रियांची दशावतार मंडळ सुद्धा आहेत. आता वेगवेगळी दशावतार मंडळ आहेत, ती कला सादर करतात, होतात दशावतार नाटकं. त्याच्यामुळे म्हणजे पुरुषांनीच करायला पाहिजे असं काही नाही. पण त्याच्याबरोबर एक असा विषय आहे की प्रवास करताना, घरापासून दूर जाताना स्त्रियांना हे सगळं शक्य होत नाही. आणि पुरुष कसाही वावरतो, कसाही राहू शकतो, पण स्त्रियांना काहीतरी बंधनं आहेत, समाज बंधन आहेत म्हणण्यापेक्षा वावरण्यामध्ये सुद्धा बंधन आहेत. मग त्याच्यासाठी त्यांना ते तेवढंच शक्य होत नाही. म्हणजे याचं सादरीकरण जे आहे ते तुम्ही मुख्यत्वे बघितलं तर रात्रीच्या वेळीच होतं. बरोबर. आणि रात्रीच्या वेळी आपल्या घरातली स्त्री आपण सहसा नाही बाहेर पाठवत. बरोबर. म्हणजे जाऊच नाही असं नाही, स्त्रिया होता सक्षम झाल्यात, करू शकतात. पण सगळं घरचं बघता बघता एवढ्या रात्रीच्या प्रहरात म्हणजे आपल्या स्त्रीने बाहेर जाणं, ते सादरीकरण करणं, ह्या स्त्रियांसाठी खरे म्हणजे समस्या निर्माण होऊ शकतात. बरोबर. पुरुषांचा त्याच्यात मोठं हे काय नाही, म्हणजे अडथळा असं काही नाही. बरोबर. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्यायला पाहिजे, तुम्ही मगाशी जे दशावतार सादरीकरण करत असताना कलाकारांसाठी जो मेकअप रूम दिला जातो, बरोबर ना, तो असा काय बंदिस्त नसतो, 4 खोलींचा असतो किंवा थिएटरला असतो तसा नसतो. अगदी एखादा पडदा लावला की होतो. स्त्रिया तिथे चेंजिंग नाही करू शकत. बरोबर. या गोष्टींचा अडथळा आहे. बरोबर. त्यामुळे स्त्रियांचा त्याच्यात सहभाग दिसत नाही. आणि दशावतारात पुरुषाने स्त्रीपाठ करणं हे काय म्हणजे असं अगदी ठरवून केलेली गोष्ट नाही. बरोबर. आपल्या विष्णूने ज्यावेळी सागर मंथन झालं, मोहिनी रूप देवाने सुद्धा घेतलं की, त्यामुळे ती परंपरा आम्ही राखतोय, आम्ही काय वेगळं वाईट करतोय. बरोबर. बरोबर.
नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हणालात की महिलांचे पण आता दशावतार यायला लागलेत हो आणि हो. त्यामध्ये तर मी तर अजून सांगेन की लहान मुलं जी करतात तर सध्या Yes. सोशल मीडियावर तुम्ही बघाल तर बरेच जण तो लंगार डान्स, तो हो नृत्य हो जे आहे, लंगार नृत्य, हो हो हो, लढाई नृत्य. ते लढाई नृत्य जे आहे ते अगदी एकदम मस्तपणे करत असतात आणि त्यांना ते आवडतं, कारण का त्यात ती तलवार वगैरे त्यांना लय मजा येते. तर तेच त्यालाच जोडून मी प्रश्न विचारेन की आजची जी तरुण पिढी आहे, जी आता तरुण पिढी तुमच्या बरोबर येते, दशावतार हम्म. नाट्य मंडळात काम करण्यात रस दाखवते, तर त्याच्यामुळे या नाट्य संस्कृतीला कुठे म्हणजे त्याचा काय फायदा होईल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही लहान मुलांची जी दशावतार नाटक बसवली जात आहेत, त्याचं आता व्यावसायीकरण पण होतंय. तर ह्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय? नाही नाही, मुलांनी दशावतार शिकलंच पाहिजे आणि ते करायलाच पाहिजे. कारण आजची मुलं आहेत ती उद्या म्हणजे मोठे झाल्यानंतर ते व्यवस्थित सादरही करू शकतात. मग त्याच्यामुळे मुलांनी ते करायला पाहिजे, शिकायलाही पाहिजे. पण त्याच्याबरोबर अभ्यास हा एक महत्त्वाचा विषय आहे. कारण अभ्यास हा ठराविक वेळेतच, म्हणजे शिक्षण हे ठराविक वेळेतच घेतलं जातं, की घेऊ शकतो आपण. मग त्याच्यामुळे थोडं म्हणजे मुलांना तो एक थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकी म्हणजे रेग्युलर करायचं असेल तर प्रॉब्लेम होईल. कधीतरी करायचं तर ठीक आहे. आता परीक्षेच्या दरम्यान नाटक आहे. सादरीकरण करायचं की अभ्यास करायचा? मुलांना प्रॉब्लेम होऊ शकतो. आता बाकी जे प्रौढ आहेत त्यांना काय नोकरी धंदा सांभाळून करायचंय किंवा पूर्ण वेळ दशावतार करायचंय. मग त्यांना तसा प्रॉब्लेम नाही आणि मुलांनी शिकायलाच पाहिजे. हम्म. असं आमचं तरी स्वतःचं मत आहे, की आम्ही तरी असं म्हणू, की मुलांनी शिकायला पाहिजे जेणेकरून उद्याचे कलावंत घडतील. घडतील. सध्याचं स्पर्धेचं जग आहे बरोबर. बरोबर, आणि त्यात टिकून राहायचं तर शैक्षणिक प्रगती ही प्रत्येक मुलाची असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि प्रत्येक गोष्टीला वेळ ठरलेली आहे ना. तुम्ही विद्यार्थी कक्षेत असताना हम्म. आवड म्हणून ते करणं ओके, बरोबर. पण तुम्ही टोटली शिक्षणच बाजूला ठेवलं आणि दशावतार करायला लागला तर बरोबर. तुमच्या भविष्यासाठी ते अडथळे निर्माण करू शकतात. हम्म. बरोबर ना. त्यामुळे शैक्षणिक टप्प्यात असताना मुलांनी त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं. बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर त्याचं जे पुढचं जीवन आहे हम्म. तिथे कुठे वाटलं एक बाबा माझं एक काय म्हणूया हॉबीज आहे हम्म. म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं, उतरलो त्याच्यात, बरोबर. करतो, आपल्याला फावलेला वेळ जर आहे हम्म. आपण त्याच्यात उतरतो, काहीच वाईट नाही ना. आणि बरोबर. मुळात आपण दशावतार ही जी लोककला आहे ते संस्कृतीचं प्रबोधनाचं माध्यम आहे. बरोबर. त्याच्यातून म्हणतात ते शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, तुम्ही हा. चांगलं दिलं तर ते चांगलं होणार आहे. राईट. बरोबर नाही. आम्ही दशावतारातून काही वाईट नाही दाखवत आहोत. बरोबर. आम्ही चांगलं प्रबोधन करणारी दृश्य डोळ्यांसमोर ठेवतोय. हम्म. लोकांसमोर काहीतरी नवीन आम्ही ठेवतोय, तसं काहीतरी चांगली संस्कृती जोपासली जाईल, त्यांच्या चांगले बदल होतील सकारात्मक. हम्म. मुळात माणसाच्या आयुष्यात जी जगण्याची दररोजची जी कालक्रमण आहे बरोबर. त्याच्यातच दशावतार लपलेला आहे आणि त्याला मोटिवेट करतोय आपण ह्याच्या माध्यमातून. हम्म. त्यामुळे आम्ही वाईट नाही काय करत. बरोबर ना. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्याकडे जायला हरकत नाही, पण प्रत्येकाने विचारपूर्वक त्याचा निर्णय घेणं गरजेचं आहे. घेतलं. बरोबर. बरोबर ना. नाहीतर ते सगळं सोडलं आणि फक्त दशावतार केलं, करायला हरकत नव्हतं जर या कलेला लोक आश्रयाबरोबर राजाश्रय मिळाला असता, बरोबर. त्याच्यात मुबलक लोकांना पैसे मिळाले असते, बरोबर. त्याचा चरितार्थ दशावतारावर आपण जर चालवू शकलो असतो, Right. आपल्या मुलांच्या गरजा कुटुंबाच्या गरजा जर भागवू शकलो असतो, तर नक्कीच मुलांनी नोकरीपूर्वी दशावतार स्वीकारला असता. हम्म. पण तशी परिस्थिती नाहीये ना. बरोबर. जी काय तुटपुंजी काय जी मिळकत भेटते, कलाकाराचा स्वतःचा खर्च भागत नाही, तो कुटुंब कसं चालवणार. बरोबर. आज आपल्या सगळ्या कलाकारांना म्हणजे आज तरुणाई आवड म्हणून त्याच्याकडे जरी वळली ना, तरी त्यांना ते करत असताना दुसरा काहीतरी व्यवसाय किंवा कुठली तरी नोकरी करावी नोकरी लागते. करावीच लागते. आणि त्यांची आज एवढी तारांबळ होते की त्याचा परिणाम त्यांच्या हेल्थवर होतो, तब्येतीवर होतो. ह्या सगळ्याचा विचार शासनाने करणं अतिशय गरजेचं आहे. जसं तुम्ही आता म्हणालात की दशावतारातून आपण प्रबोधन करत असतो, तर असे कोणते नैतिक आणि सामाजिक संदेश दिले जातात? एखादा कुठला तुम्हाला दोघांनाही एखादा कुठला आवडलेलं पौराणिक कथा ज्याच्यावर तुम्ही दशावतार सादरीकरण केलेलं, तुम्हाला जर ते शेअर करायला जमलं तर नक्कीच आम्हाला आवडेल ते. भक्त पुंडलिक नावाचा एक नाट्यप्रयोग अच्छा. जो कौटुंबिक कथेशी सुद्धा आधारित आहे हम्म. आणि तीर्थक्षेत्र पंढरपूर, म्हणजे या पंढरपूरला आपण विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जातो, हम्म. तर तिथे नेमकं का जावं आणि ते तीर्थक्षेत्र पंढरपूर कसं उभं झालं, हम्म. या सगळ्याची एक आख्यायिका म्हणणार आम्ही एक नाटक करतो. अच्छा. लोकांना अतिशय भावतं हा. आणि म्हणजे दोन्ही पद्धतीचे म्हणजे म्हणजे अगदी पुरातन म्हणजे आपल्या वयाचे सुद्धा किंवा नवीन असलेली मुलं सुद्धा हा. आवडीने बघतात ते नाटक. अच्छा. भक्त पुंडलिक, तीर्थक्षेत्र पंढरपूर वगैरे ही नाटकं आहेत ना, खूप छान, म्हणजे चांगल्या लोकांचा. म्हणजे मी तरी ना हम्म. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता नाशिकला नाट्यप्रयोग करताना आम्ही तीर्थक्षेत्र पंढरपूर करू. का अच्छा. करू?
कारण दशावतार याच्याबद्दल त्यांना कल्पना नाही, बरोबर पण त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय घेऊन जर आम्ही थीम त्यांच्यासमोर ठेवली बरोबर तर नवीन असली तरी लोक आवडीने बघणार. आवडीने बघतात. निजामपूर म्हणजे तिकडे ह्या साईडला आलं म्हणजे आम्ही हे सगळे आता इथे आपण कोकण आणि मुंबई बद्दलच बोलतो. मी बरोबर तर मागाशी म्हणालो दिल्ली पर्यंत आपली कला पोहोचलेली आहे. हो दुसरं मी अमरावती, नागपूर, भंडारा, मध्य प्रदेशच्या बॉर्डरला पर्यंत जाऊन आलो दशावतार करून. अच्छा. शासन तसे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचं पहिल्यांदा हम्म. आउट ऑफ महाराष्ट्र 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 नाही सॉरी आउट ऑफ आपल्या कोकण. कोकण असं करायचं. कारण का तिकडच्यांना माहित नाही कला. हम्म. हा मग ती कला तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणून अशा ठिकाणी अशा दशावतार कलाकारांच्या पथकांना पाठवलं जायचं. बरोबर पण ते नंतर नंतर असं झालं की ऑब्जेक्शन आलं त्याच्यावरती की जिथे त्या ह्याचा प्रेक्षकच नाही हम्म. तिथे ती कला सादर करून उपयोगाचं तरी काय. अच्छा. मग त्याच्यामुळे जिथे प्रेक्षक आहे हम्म. मुंबई म्हणा दशावताराचा मुंबई किंवा कोकण अशा ठिकाणी मग महोत्सव शासनाने आयोजित केले. तिकडच्या ज्या तिथली जी लोककला आहे त्यांना हम्म. प्राधान्य दिलं गेलं. अशा नाही तर पहिल्यांदा स्वरूपात सांस्कृतिक संचालनाच्या माध्यमातून हम्म. सांस्कृतिक महोत्सव जे भरवले जायचे बरोबर तिथे अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते आयोजित केले जायचे कारण ही लोककला तिथपर्यंत पोहोचावी या अर्थाने. अच्छा. पण मग आपल्याच कोकण महोत्सव मध्ये इतरही काही कार्यक्रम असतात ज्याचा कोकणाशी काही संबंध नसतो, नसतो. मग तो कसा चालतो हा पण एक प्रश्न आहे. ते म्हटलंच ना मग आयोजकच जर बदलले असतील. आता युपी बिहारवालेच आयोजक आहे, म्हणजे नियोजन त्या कार्यक्रमाचं करत आहे. त्यांनी जर कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असेल तर ते आपल्या इकडचेच कार्यक्रम राबतात ना. दशावतार तुरळक असतं. एखादा प्रोग्राम असतो 15 दिवसाच्या महोत्सवामध्ये जत्रेमध्ये एकच दशावतार प्रयोग असतो किंवा 2 असतात. बाकी त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम असतात आणि म्हणजे ऑर्केस्ट्रा पासून सगळे जे त्याच्या बाकी दशावताराला एवढं प्राधान्य मुळात दिलं जात राणे नाही. साहेबांची हीच संकल्पना होती. मालवणी महोत्सव जे मुंबईत आयोजित केले गेले हम्म. तिथे आपल्या कोकणातल्या उद्योजकांना एक चांगली बाजारपेठ मिळावी, बरोबर आपली कला तिथे विकसित व्हावी ह्या हम्म. उद्देशाने साहेबांनी ते सगळं तयार केलं होतं. म्हणजे त्याचं हे सगळं पाठीमागची टीम तशी होती. पण ते कालांतराने कसं मराठी माणूस आधी विचार करतो एखाद्या व्यवसायात पडताना बरोबर मी व्यवसायात जातो माका फायदा होतो काय तोटो होतो हम्म. माका आज माहित नाही तुम्ही जाऊ की त्या बरोबर असा विचार करतो आणि उतरतो. मग त्याच्यात ते हळूहळू कसं झालं म्हणजे तिकडे मराठी माणसांचा कल कमी होत गेला हम्म. आणि तिथे मग आयोजक जनकर्ते जे आहेत ते त्या साईडचे असल्यामुळे ते या लोकांना थोडस बाजूला सारून बरोबर. आपल्यांना कसं प्राधान्य देता येते. आता तुम्ही बघा ना काही ठराविक ठिकाणी म्हणजे आपल्या कांजूर मार्गला, भांडुपला, मागाठाणे, हा कांदिवली, चारकोप या ठिकाणी जिथे मालवणी पब्लिक आहे तिथे स्टॉल तुम्हाला बऱ्यापैकी मालवणी दिसतील. दिसतील हो. पण बाकीच्या ठिकाणी बघितलं ना हम्म. तर मग चायनीज ह्याची भाजी त्याची भाजी अशी अवस्था असते. हे असं झालेलं आहे सगळं. हा आणि असे म्हणजे काही नाट्यप्रयोग म्हणजे हे म्हणजे आयोजक असे आहेत. आता बोरिवली मागाठ डेपोच्या इथे जो जत्रोत्सव भरला जातो सर्व दिवशी म्हणजे 7 दिवसाचा जो जत्रोत्सव असतो किंवा 7-9 दिवस काय असतात तेवढ्यात पूर्ण प्रत्येक दिवशी दशावतार नाटकच केलं जातं. अच्छा. वेगळा कोणताही प्रोग्राम नाही. कांदिवली, तसं चारकोपला पण तसंच आहे. एखादा प्रोग्राम एवढं सुंदर आयोजन असतं, सुंदर आयोजन असतं. माईक सिस्टम वगैरे वगैरे म्हणजे अशी टाचणी सगळ्यात पडली तरी आवाज आवडतं. एक नंबर माय सिस्टीम म्हणजे सांगायचं झालं तर चारकोप सेक्टर नंबर 1 ला अच्छा अच्छा छान. ज्या म्हणजे सध्या नियोजन ते करतात ते गोडेकर ताई करतायत ना त्या. तर म्हणजे माय सिस्टम सुंदर आणि पाळणी वगैरे असा गडबड गोंधळ नाही. प्रेक्षकांना बसायला व्यवस्थित जागा आणि सादरीकरण करायला पण आणि मजा येते. रिस्पेक्टिव्हली तिथे ट्रीट दिली जाते अच्छा. प्रत्येक मंडळाला अशी व्यवस्थित. म्हणजे दशावतार कलाकार म्हणून जी काही वागणूक दिली जायला पाहिजे ना ती तिथे दिली जाते. अच्छा. तशी बाकीच्या ठिकाणी तुम्ही गेलात काय तिथे आयोजक कोण आहे हेच माहिती पडत नाही. अरे बाबा आम्हाला मेकअप साठी जागा कुठे आहे? जागा दे. त्या स्टेजवर काहीच नाहीये. हा. सगळा स्टेज ओपन ओपन काही नाही म्हणजे माय सिस्टीम धड काही नसते. धड नसतं. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात तसं की बेंबीच्या देठापासून ओरडायला ओरडायला लागतं लागतं. लोकांपर्यंत असलेल्या लोकांना ते कळलं तर पाहिजे. हा. करणारच काय माईक सिस्टम चांगली नाही तर मग ओरडा. ओरडावंच लागतं. त्याच्यावरून एक अनुभव सांगतो. कोकण ग्लोबल कार्यक्रम म्हणजे 4 दिवसाचा बीकेसीला व्हायचं. म्हणजे पहिल्यांदा मी ज्या मंडळात काम करायचो साई मध्ये तर त्या मंडळातून अख्ख्या दिवसाचं कोकण ग्लोबलला म्हणजे ते बोलवायचं. उन्हामध्ये उभे करायचे हम्म. आणि माई सिस्टीम नाही. तिकडे ढोल पथकवाले ते वाजवतात जोरजोरात आणि आम्ही इकडे नाटक सादर करतोय. एकदा तर असं झालं की वृंदाजनोदर नाटक आम्ही केलेलं तेव्हा आणि विष्णूचा शेवटचा जो संवाद म्हणजे तुळशी वृंदा जाऊन तुळशीची पूजा का करतात वगैरे हे ते मी सांगत होतो पटवून. हा.
तर एक म्हणजे साधारण माझ्या हिशोबाने 60-65 वयाची एक बाई आली आणि ती म्हणत, "मोठ्याने बोल ना, ऐकायला येत नाही." मी बोललो, "माफ करा," बोललो. "मी नाही एवढ्याने ओरडू शकत. त्या ढोलाच्या पुढे नाही ओरडू शकत. तुम्हाला ऐकायचंय तर मी जरा पुढे येतो, स्टेजच्या पुढे येतो. तुम्ही जवळ या आणि मी बोलतो." आणि मग मी काय केलं म्हणजे एकदम स्टेजच्या कडेवर जाऊन बोललो ते सगळं. अच्छा. तर म्हणजे कधी-कधी हे असं असतं वातावरण. बरोबर. आता काही-काही जत्रोत्सवामध्ये तर असं असतं ना, की माईक सिस्टम अजिबात नसते चांगली आणि त्याच्यामध्ये बाजूला हे पाळणे वगैरे असतात ना, ह्याचा गडबड गोंधळ आणि त्यांचा आवाज खूप मोठा असतो. बरोबर. मग ते आम्ही बोललेलं कसं जाणार लोकांपर्यंत? नाहीच पोहोचणार. असा एक प्रॉब्लेम होतो. आता आपण बरेच गोष्टींवर चर्चा केली. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट जी चर्चा करायला हवी, ती म्हणजे आता जो डिजिटल युग आलाय, त्याच्यामध्ये बरेच OTT प्लॅटफॉर्म आलेत, YouTube आलंय, सर्व आलंय. तर या गोष्टीचा फरक किंवा या गोष्टीमुळे आपल्या दशावतारावर काही फरक जाणवतो का? होतो त्याचा परिणाम तर होतोच नक्कीच. कारण आताची जी तरुणाई आहे हां. ती मोबाईल हातात आला हं. की त्यांच्या आवडीचं काहीतरी बघत बसतात. मग बरोबर. तुमच्या बाजूला काही चालू दे असं होतच. बरोबर. पण जो खरा चाहता आहे ना, हां. तो सगळं बाजूला ठेवेल आणि तिथे पोहोचेल. बरोबर. त्यामुळे फरक जरी होत असेल, त्याचा परिणाम जरी होत असेल, तरी दशावताराचा रसिक कमी झालेला नाही. बरोबर. आहे त्या संख्येने उलट जास्त ओ आजही रसिक आहे आजही मी दशावताराचे. मी तर म्हणतो जे आपली गावची मुलं आहेत, खास करून गावची मुलं हां. कारण का मुंबईत थोडाफार तो परिणाम जाणवतो, पण हो. गावची मुलं अजूनही भजन आणि दशावतार Yes. ह्या 2 गोष्टी म्हटल्या की ते एकदम तयारीत असतात. हो, हो, हो. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे आमचे सांगतो ना, माझे मित्र असे काय काय आहेत, लग्न झाल्यावर पहिल्या दिवशी बायकोला सांगितलं, हां. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन, पण ज्या दिवशी नाटक आणि भजन असतात त्या दिवशी मागा थांबवायचा नाही." ह्या शब्दात सांगितलेले कलाकार आहेत. खरं आहे. बरोबर, बरोबर. नाही पण ती कुठे ना कुठे आपल्याला लहानपणापासूनच आपल्या आपण जर रक्तात गावी भिनलेली गेलो कला आहे. हां, आपण जर गावी गेलो तर कुठे ना कुठे भजन चालू असतं. आपले आई-वडील तिथे घेऊन जातात. त्यामुळे ते लहानपणापासूनच ते संस्कार कुठेतरी पडलेले असतात. आपोआप पाय आपले त्याच दिशेने वळायला लागतात. बरोबर. काय ऐकलं. म्हणजे आता हे दशावतार चं जे कलाकृती आहे, ती जतन करण्यासाठी समाजाने आणि इव्हन शासनाने ह्यासाठी काय मदत करायला हवी? तुम्हाला काय वाटतं? शासनाने म्हटलं तर म्हणजे शासन आता हे एक महोत्सव तर भरवतं वर्षातून एकदा. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने एक म्हणजे महोत्सव ज्याच्यामध्ये 5 किंवा 7 दशावतार नाटकं होतात. तर अजून पण असे महोत्सव वेगवेगळ्या ठिकाणी भरवले गेले पाहिजेत जेणेकरून सगळ्या कलाकारांना एक प्लॅटफॉर्म मिळेल. दुसरी गोष्ट लोकांनी सुद्धा असं की बऱ्याच ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपले सांस्कृतिक कार्यक्रम होतात, पूजा होतात, शिवजयंती, शिवरात्र, गणेशोत्सव काही ठिकाणी करतात, काही ठिकाणी करत नाहीत. पण त्या ठिकाणी म्हणजे दशावताराचं आयोजन केलं तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. दशावतारातून आम्ही समाज प्रबोधन करतो आणि म्हणजे ज्वलंत समाज प्रबोधन केलं जातं. त्याच्याबरोबर पुराणाचा पण प्रसार दशावतार कलाकार करतो. पुराणामधल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतो. त्याच्यामुळे लोकांनी सुद्धा अशा कार्यक्रमाचं नियोजन, आयोजन करायला पाहिजे. जेणेकरून हे आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचेल. आपल्या लोकांना संस्कृतीच माहीत नाही. मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे पुस्तक वाचतच नाहीत. वाचनच नाही तर कळणार कसं? मग आपलं पुराण आहे, हे आपल्या मुलांना कळलं पाहिजे ना. आपली संस्कृती काय आपल्या मुलांना कळलं पाहिजे. ह्या कार्यक्रमाचं नियोजन केल्याशिवाय मुलांपर्यंत किंवा आपल्या तरुण पिढीपर्यंत हे पोहोचणारच नाही. काही-काही ठिकाणी असं आहे, की दशावतार काही लोकं जे बघतच नाहीत. म्हणजे त्यांच्या घरामध्येच कोण बघत नाही, म्हणजे मुलं बघत नाहीत. पण कधीतरी असे येतात, "अरे, जबरदस्त तुम्ही सादर करताय यार, आम्ही बघितलंच नाही कधी असं." मग ते लोकांनी असं म्हणजे गावाशी ज्या लोकांची नाळ जुळलेली आहे, त्या लोकांनी मुंबईमध्ये आल्यानंतर आपल्या मुलांना आपली संस्कृती दाखविलीच पाहिजे. म्हणजे फक्त दशावतारच असं नाही, भजन सुद्धा दाखवा. आपल्या संस्कृतीमध्ये ज्या काही म्हणजे गोष्टी आहेत, त्या सगळ्या दाखवल्या पाहिजेत. तोपर्यंत आपली संस्कृती मुलांना कळणार नाही. कसं होतं, आता दशावतार ही संकल्पना एवढ्या मोठ्या विस्तृत स्वरूपात पसरलेली आहे, हं. की अगदी आपल्या स्कूलमध्ये सुद्धा आपली जी आहे युनिव्हर्सिटी आहे, हं, हं. तिथे सब्जेक्ट मधून शिकवली जातं, दशावतार शिकवलं जातं. हा, हां. याच्यावर PhD करणारे सुद्धा आपल्याकडे माणसं आहेत. हं, डॉक्टर भाईडकर, डॉक्टर तुलसी वेरे या व्यक्तींनी PhD केलेले आहेत. दशावतार. अच्छा. आता वैभव खानोलकर त्याच्यात PhD करतायत. म्हणजे अच्छा. एवढ्या मोठ्या विस्तृत प्रमाणात त्याच्याकडे बघितलं जात आहे. बरोबर. बरोबर ना? मग एवढ्या पद्धतीने जर आपण त्याच्याकडे करत असू तर त्याच्यासाठी
आता कसं होतं, आम्ही सांस्कृतिक संचालनालयाच्या तिथे मंत्रालयात पोहोचलो. हम्म, नक्की दशावतार कलेसाठी, कलाकारांसाठी काय प्रोव्हिजन आहे तिथे? हम्म, फारसं मोठं नाही. बरोबर. म्हणजे ह्या ज्या मी मगाशी म्हटलेल्या 7 पारंपरिक ज्या ह्या नाट्यसंस्था आहेत, फक्त त्यांनी कसं ते व्यवसाय म्हणून स्वीकारलेलं होतं आणि बरोबर. त्यामुळे त्याची नोंद मंत्रालयात तुम्हाला मिळते. हम्म, आणि त्याच्यासाठी जी काही तुटपुंजी, जी काही मंत्रालयातून जी काही मदत केली जाते, हा, ती फक्त त्या संस्थांपर्यंत पोहोचते. अच्छा. पण आता तसं नाही ना राहिलं. 7 नाही राहिल्या, 140 साधारण 140-150 मंडळं, गावी मंडळ आहे. हे कलाकार आणि कलाकार तर 2,500-3,000 हजाराच्या आसपास बरोबर. होतील. एवढे जर सगळ्या त्या विस्तृत स्वरूपात जर त्याच्यात वावरत असतील, तर त्यांच्या, आता बघा, मी जर कलाकार आहे, मी कुटुंबातला जर प्रमुख आहे, मी त्या कलेचं अंग म्हणून जर वावरत असेल, हम्म, तर ते तिकडे जाणं मला गरजेचं आहे, जिथे बरोबर. माझा प्रयोग लागेल तिथे. मी जेव्हा तिथे वावरत असेल, तेव्हा माझ्या कुटुंबाकडे लक्ष देणारं कोण नसतं ना, हो, बरोबर? त्यामुळे अप्रत्यक्षरित्या त्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी आपल्यावर पडते. बरोबर. मग ह्या सगळ्यातून त्या कलाकाराला अगदी निर्विघ्नपणे पार पडता यावं, हम्म, त्याच्या डोक्याला ते हेड्याक असू नये. तेव्हा बरोबर. कसं आहे, एखादी कला सादर करताना आपल्या डोक्यात जर असंख्य विचार असतील, हम्म, तर आपण त्या कलेला तेवढ्या पद्धतीने नाही देऊ शकत. न्याय नाही देऊ शकत. फ्री माइंडेड जर कलाकार असेल, तर तो त्याच्या पद्धतीने, त्याच्या कुवतीने ते सगळं घडवून आणेल. करोना. मग तो जर तसा राहिला असेल, तर शासन दरबारातून या कलेकडे चांगल्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. हम्म, आता थोड्या प्रमाणात थोडंसं व्हायला लागलंय, पण याच्यासाठी आमचे कलाकार जे आहेत त्यांनी आपला एक एकोपा दाखवणं गरजेचं आहे. हम्म, बरोबर आहे ना? कोणतरी आपल्याला जर सांगतंय, तर तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे आता अगदी लेटेस्ट झालेली गोष्ट, हा, निलेशजी राणे साहेब आहेत, त्यांच्या प्रयत्नातून आपले जे आता सांस्कृतिक मंत्री आहेत आशिषजी शेलार, हम्म, यांच्यापर्यंत कलाकार पोहोचले. नंतर आम्ही काही मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या. काय होतंय माहितीये का, हे सगळं करत असताना रात्रीची जागरण, बरोबर. सकाळी कामावर जाणं, विश्रांती नाही, बरोबर? आणि आता काही अशा शारीरिक त्रासदायक गोष्टी घडतायत, बरोबर. मध्येच अटॅक येणं, स्मृतिभ्रंश होणं, हा, बुद्धी निघून जाणं, अगदी पायातलं अंगातलं गळसाण वगैरे म्हणजे पडून पडणं, ह्या सगळ्या कलाकारांना खूप त्रास व्हायला लागलेत ह्या गोष्टीचे. त्याच्यामुळे त्यांचं कधी कधी मेडिकल चेकअप होणं. समजा अशी जर एखादी बरोबर. वाईट घटना एखाद्या त्या कलाकारावर आली, त्याचं कुटुंब जागेवर बसतं. बरोबर. तो जर मिळवणारच जागेवर बसला, तर त्यांनी करायचं काय? हम्म, मग त्याच्यासाठी कलाकारांसाठी त्या काहीतरी प्रोव्हिजन होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शेलार साहेबांच्या माध्यमातून हम्म, आधी एक कलाकाराला तिथे नोंद होणं गरजेचं आहे बरोबर. की हा दशावतार कलाकार आहे. दुसरं, त्याला आयडी मिळणं गरजेचं आहे, हम्म, बरोबर? त्याच्यानंतर म्हणजे आता आम्ही मागण्या केलेल्या आहेत, ह्या अजून काय ह्याच्यात आलेल्या नाहीत, बरोबर. पण आम्ही मागण्या केल्या. त्याच्यानंतर आरोग्य विमा मिळणं गरजेचं आहे. समजा त्या कलाकाराला किंवा त्याच्या कलाकारातल्या फॅमिलीला हम्म, जर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट काय देता आलं मेडिकल, बरोबर. तर कलाकाराच्या डोक्याचं टेन्शन जाईल ना. हो, तर ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही मागणी केलेली आहे. येणाऱ्या काळात कदाचित आमच्याकडून थोडंसं उचल घेतली गेली, आपल्याला जर ह्या सगळ्यांनी मदत केली, तर बरोबर. त्या गोष्टी घडून येतील. पण ते घडणं गरजेचं आहे. बरोबर. आजपर्यंत आम्ही म्हणतो ना, आम्ही सगळे कलाकार ओरडून सांगतोय, आम्हाला लोकाश्रय भेटला पण राजाश्रय नाही. तर बरोबर. तो राजाश्रय या कलेला मिळणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने ही कला समृद्ध होईल, कलाकार समृद्ध होईल, त्याचं जीवन खऱ्या अर्थानं पतित पावन होईल. तर ते होणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे. आणि आता जसं तुम्ही म्हणजे समाजाकडून तुमची एक अपेक्षा प्लस शासनाकडून जी अपेक्षा आहे ती तुम्ही इथे मांडलात. पण आज जसं तुम्ही म्हणालात, की कोकणात आपण ही कला तर चालूच आहे. आता ह्या शहरी भागात जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा तुम्हाला काय वेगळे अनुभव येतात? जसं आता आपण आधी म्हणालो, की आयोजकच आता सगळे बाहेरचे झालेत. त्याच्यामुळे त्यांना यांचं व्हॅल्यू कळत नाही. तर अजून काही असे अनुभव आहेत जे तुम्हाला शेअर करावेसे वाटतात तर नाही, नक्की म्हणूनच share ना, मुंबईत कसं होतं, हं. कामाच्या निमित्ताने गावच्यांना, ज्यांनी कोणी कला तिथे शिकलेली असेल हं, किंवा ज्यांना आवड असतील, अशी बरीचशी मंडळी मुंबईत आहेत, बरोबर. बरोबर? मग आम्ही पहिल्यांदा काय केलं, दशावतार हितवर्धक नाट्य संस्था जी निर्माण केली, हं, ती या सगळ्यातला डोळ्यासमोर ठेवूनच केली. बरोबर. विखुरलेला जो कलाकार वर्ग आहे त्यांना एकत्र आणणं, हं, सगळ्या आपल्या कलाकारांना, बरोबर, हा एक मुद्दा महत्वाचा होता. त्याच्यानंतर वेगवेगळी जी मंडळं आहेत, हं, ही इंडिव्हिज्युअल वैयक्तिकरित्या आपापले कार्यक्रम करायचे. बरोबर. परंतु जी परिस्थिती आता मध्यंतरी निर्माण झाली, त्याच्यात दशावताराला कोणी विचारायलाच मागेना हं, किंवा त्याचं व्हॅल्युएशनच काय समजत नव्हतं, नक्की काय करायचं. बरोबर. मग हे सगळं होऊ नये याच्यासाठी दशावतार हितवर्धक नाट्य संस्था आम्ही स्थापन केली.
आणि या संस्थेबरोबर आता 12 मंडळं कार्यरत आहे. अच्छा. यांचं नेतृत्व ही सगळी संस्था करत असते. वेगवेगळ्या मीटिंग्स होत असतात. ओके. शासन दरबारी जर एखादी काही आपल्या कलाकारांसाठी प्रोव्हिजन असेल हम्म, तर ती कलाकारांपर्यंत पोहोचवणं हम्म, किंवा त्याची इत्थंभूत माहिती मिळवून घेणं. बरोबर. आता पेन्शन आपल्या कलाकारांना दिली जाते. 50 वर्ष ज्यांनी पूर्ण केली, बरोबर. तो जर त्यांच्या निकषात बसत असेल तर 5,000 रुपयाचं पेन्शनचं पेन्शन. पेन्शन कलाकारांना दिलं जातं. फक्त हम्म. दशावतारांना नाही, सगळ्या सगळ्यांसाठी, कलाकारांना. सगळ्या हो, कलाकारांसाठी, हो. लोककलावंतांसाठी ते दिलं जातं. तर त्यांच्यासाठी जर कुठे काही प्रॉब्लेम निर्माण असेल तर हम्म. त्यांना हेल्प करणं, म्हणजे कलेचं आणि कलाकारांचं संवर्धन कसं याच्यातून आपल्याला करता येईल हम्म. याकडे आमचा या दशावतार हितवर्धक नाट्य संस्थेचा कल असतो आणि त्याला आम्ही खूप सारे इम्पॉर्टन्स देतो. मुळात हे सगळं करत असताना पहिल्यांदा म्हणजे जे आयोजक कोण आमचा दशावतार हे ठेवायचे, प्रोग्राम ठेवायचे, हम्म. तिथे त्यांच्या मनाला वाटेल ते सांगायचे अच्छा. की बाबा तुला आम्ही एवढे देतो, तू येऊन कर, तुला एवढे देतो, तू येऊन कर. आम्ही तसं नाही. आमच्या कलेचं व्हॅल्युएशन मुळात तुम्ही ठरवूच शकत नाही बरोबर. आणि आम्हीही ते तुमच्याकडे अवाजवी मागत नाही. हम्म. पण आम्हाला जे आवश्यक आहे तेवढं तर आम्हाला घेणं गरजेचं आहे. प्रवास खर्च, कलाकारांचं काही प्रमाणात जे मानधन देणं आहे ते बरोबर. आम्हाला देणंच आहे. इन्स्ट्रुमेंट आहेत, पेटी, परत म्हणजे हार्मोनियम, पखवाज वगैरे जे आहेत, त्या ज्या काय जर त्याच्यात काय दुरुस्ती करायची झाली तर बरोबर. त्याला पैसे लागतातच. लागतात. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर आम्हाला करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आम्हाला पैसे सुद्धा मिळणं गरजेचं आहे ना. गरजेचंच मग आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की बाबा एक ठराविक किंमतीच्या खाली नाटक केलं. घ्यायचंच नाही. हे कधी झालं? जेव्हा आम्ही एकत्र आलो तेव्हा. एकत्रित आलो होतो. आणि एकीचं बळ काय असतं हे आपल्याला कोणाला सांगायला नव्हतं. बरोबर. त्यामुळे आम्ही ते सगळं करण्याचा प्रयत्न करतोय. याच्या म्हणजे आता शासन दरबारापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आपले गावचे सगळे जे कलाकार आहेत हम्म. ते सुद्धा मिळून मिसळून, म्हणजे असं नाही की तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघा, नाही. आमचे खूप चांगले मित्र आहेत गावच्या ठिकाणी, खूप हम्म. चांगले. म्हणजे इथून आम्ही जर काही गोष्टी त्यांना सांगितल्या किंवा त्यांना आमची इथली जर काही मदत भेटली तर दोन्हीही सगळे जे आहेत ते एकत्रपणे एका विचाराने आम्ही सगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला वाटतं येणाऱ्या भविष्यात या सगळ्यामुळे काहीतरी चांगलं घडेल. बरोबर. आम्ही ते घडवायला लावू. नवीन कलाकार येत आहेत तेही बघतायत आणि तुम्ही जुने कलाकारही बघितलात. मग आता तुम्हाला काय वाटतं याचं भविष्य काय असेल? मला तुम्हा दोघांकडून जाणून घ्यायला आवडेल. सर पहिलं तुम्ही बोला. नाही, भविष्य म्हणजे कलाकार जर एकत्रित राहिला, संघटित राहिला, तर कलाकाराचं भविष्य हे ब्राईटच आहे. पण ते ब्राईट घडवण्यासाठी, आपलं भविष्य घडवण्यासाठी स्वतःच झटायला लागतं ना. दुसरा आपल्यासाठी झटणार नाही. कारण असं आम्ही नाटकात बऱ्याच वेळा म्हणतो, आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मग स्वतः मरायला पाहिजे तेव्हा स्वर्ग दिसणार आहे. मग ते स्वतःच करायला पाहिजे ना. मग कलाकारांनी स्वतःसाठी घडवायचं, काही घडवायचं असेल तर स्वतः घडवायला पाहिजे. आता मुंबईतून आमची 12 मंडळं जी आहेत एकत्रित आहेत. म्हणजे आमच्या सगळ्या मंडळांचं नेतृत्व दशावतार हितवर्धक नाट्य संस्था मुंबई ही 2018 साली सगळ्या मंडळांना एकत्र घेऊन आम्ही स्थापन केली. म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून स्थापन केली. त्याचबरोबर गावची जी दशावतार कलाकार संघटना आहे, सिंधुदुर्ग पारंपरिक दशावतार संघटना, ज्याचे अध्यक्ष बाळू कोचरेकर म्हणून आहेत, ते पुरुषोत्तम कोचरेकर, आणि आमचे चांगले मित्र हे दत्तप्रसाद शेणई, त्याबरोबर माळकर साहेब, सुहास माळकर साहेब, किंवा गावच्या त्या संस्थेमधील जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आमच्या चांगल्या टचमध्ये आहेत. तर एकमेकाशी संगनमत करून काही विषय असतील तर आम्ही हाताळण्याचा प्रयत्न करतो. आम्ही हा जो संकल्प केलेला की बाबा बीके टॉक्स, आम्हाला भांडूप कांजूर टॉक्स असा आम्ही तो विषय होता. पण ह्यात आम्ही बरेच जणांना बोलवलं जे भांडूप कांजूर व्यतिरिक्त सुद्धा होते. Right. भांडूप कांजूरमधील जे प्रतिष्ठित लोक आहेत ज्यांनी त्यांच्या कामात जे त्यांनी चांगलं काम केले ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं. तसंच तुम्ही एक भांडूपचे आहात, सर पण आहेत. तर ह्या बीके टॉक्सवर येऊन तुम्हाला कसं वाटलं? खरं म्हणजे तुम्ही आजपर्यंतच्या घेतलेल्या मुलाखती हा. माझ्यापर्यंत पोहोचल्यात आणि ती प्रत्येक मुलाखत मी अगदी व्यवस्थित ऐकली. म्हणजे मी मगाशी जेव्हा इथे माझा मित्र आला तेव्हा मी हेच म्हटलं की खूप छान मुलाखती घेतल्या जातात, खूप चांगल्या मान्यवरांना इथे इन्व्हाइट केलं जातं. आणि मी तेच सांगितलं त्यांना की म्हटलं ही गरज आहे. बरोबर. गरज आहे. कारण कसं होतं, चांगल्या व्यक्तींचे विचार आज समाजासाठी पोषक आहेत. बरोबर. जे आपल्याला मिळवण्यासाठी खूप काही धडपड करावी लागते. पण ही तुमच्या माध्यमातून जर सहजासहजी लोकांपर्यंत पोहोचत असेल, बरोबर, तर ती नक्की लोक स्वीकारतील. आणि मला वाटतं येणाऱ्या काळात तुमचा प्रेक्षक वर्ग प्रचंड वाढलेला असेल. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. खरंच चांगलं वाढलेलं असेल. आजच्या या मुलाखतीसाठी आम्ही इथे आलो. आम्ही काय असं म्हणतात ना, आपल्याकडे आईच्या पोटातून कोण शिकून येत नाही. बरोबर. प्रत्येक व्यक्ती घडवणारा एक गुरु कोणतरी असतो. बरोबर.
आम्हाला जे आमच्या गुरुमाऊलीने घडवलं, जे काही ज्ञान दिलं ह्या कलेतलं म्हणा किंवा ते इतर क्षेत्रातलं म्हणा, प्रत्येक जण आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही घडत गेलो. त्यामुळे समारोप तर आता नाही करायचंच आहे ना. मग हे समारोप करत असताना माझे जे सगळे आदर्शवादी सगळे जे माझे व्यक्तिरेखा आहेत प्रत्येक क्षेत्रातल्या, म्हणजे दशावतारात नाव घ्यायचं झालं तर सगळ्यात म्हणजे मला पहिल्यांदा दशावतार ज्यांनी उभं राहायला शिकवलं, दशावतारात तू ये असं सांगणारे माझ्याच गावचे सावडाव गावचे आमचे सुपुत्र सत्यवान खानदारे, ज्यांना आम्ही आबा म्हणतो, जे आज आपल्यात नाहीयेत, पण त्यांनी आम्हाला घडवलं. म्हणजे एका देवळात घेऊन हातात काठी घेऊन आम्हाला दशावतार शिकवला. तर ते माझे पहिले गुरु आणि ज्यांचा आदर्श मी दशावतारात ठेवला आणि मला त्यांच्या जवळ बसता येईल अशी अपेक्षा ठेवली, ते माझे गुरु आहेत लोकराजा सुधीर कलिंगनजी, जे अजिंक्य तारा म्हणून अजरामर झालेले आहेत. त्यांच्या नावाचं जे लेबल आहे ते येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा पुसलं कधीच जाणार नाही. माझं पण असं आहे की मला दशावतारात म्हणजे प्रथम ज्याने आणलं ते महादेव साईल, म्हणजे माझ्या शेजारीत राहतात ते. तर त्याने मला प्रथम दशावतारात म्हणजे नाही तू हे करणारच, आणि नाटकातील म्हणजे रेवणनाथ नाटकातील मूळ म्हणजे मुख्य भूमिका मला घातली. मला ते माहितीही नव्हतं म्हणजे रेवणनाथ काय आहे ते, पण ती म्हणजे मी थोडंसं पुस्तक वगैरे वाचून 2-3 दिवसाच्या कालावधीत मी ती भूमिका तयार करून सादर केली, ज्याने मला पहिल्यांदा स्टेजवर आणलं. त्याच्यानंतर माझे दशावतारातील गुरु हे आपले दशरथ मांगेलकर आणि माझा खराच आदर्श लोकराजा सुधीरजी कलिंगन हे माझे आदर्श आहेत. आणि त्याचबरोबर माझे गुरु सुहास माळकर आणि त्याच्यानंतर मार्गदर्शक आमचे दत्तप्रसाद शेणई किंवा मयेकर साहेब, आमच्या हृदयातली माणसं आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे. ह्या लोकांचं मार्गदर्शन आहे शक्य नाही, पण बरोबर मार्गदर्शन बरीचशी लोक आहेत, पण ही लोक प्रामुख्याने आहेत ज्यांच्याकडून आम्ही शिकतो किंवा ज्यांना आदर्श माझा एकच म्हणजे हे आहे सुधीरजी कलिंगन, लोकराजा सुधीरजी. दुसरं, मुंबईत आल्यावर नंतर ह्या सगळ्याला विकसित करायचं असेल तर कोणीतरी प्लॅटफॉर्म देणं गरजेचं होतं. मी अगदी मुंबईत आल्यापासून आमच्या मालक म्हणजे ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ, ज्यांनी तुमच्या गावात सुद्धा बरेचसे नाट्यप्रयोग केले आणि पप्पांना तुमच्या आमचं मंडळ खूप आवडायचं. बरोबर. तर त्या ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळाचे मालक आदरणीय दिवंगत गोपाळ धुरी, आता त्यांची मुलं चालवतात ते मंडळ. तर त्यांनी प्लॅटफॉर्म दिला. ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळात मी कार्यरत राहिलो, आजही आहे. आणि तिथे चांगल्या भूमिका मिळत गेल्या, चांगले प्रयोग घडत गेले. एक मुंबईतलं नावाजलेलं मंडळ म्हणून सगळे प्रेक्षक त्याच्याकडे बघतात. तर खरंच म्हणजे त्या संस्थेचे पण मला आभार मानणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हे आमचे सगळे मित्र आहेतच. मित्रांनो, ही होती आजची आपली चर्चा, ज्यामध्ये आपण दशावताराबद्दल माहिती मिळवली. दशावतारामध्ये आपण उत्तरंग असेल त्याबद्दल माहिती मिळवली. त्याच्यानंतर दशावतारात जे कलाकार काम करत आहेत त्यांच्या परिस्थितीबद्दल माहिती मिळवली. त्यांना शहरी भागात जेव्हा आपण दशावतार बसवतो किंवा बोलवतो सादरीकरणासाठी, त्यांना जे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात किंवा ज्याच्यातून जावं लागतं ते त्यांनी इथे मांडले. परत एकदा मी पुन्हा विनंती करेन, जे कोणी आयोजक आणि नियोजन करणार असतील, परत एकदा मी सर्वांना विनंती करेन, कुठल्याही तुम्ही दशावतार मंडळाला बोलवत असाल, त्यांच्याजवळ ठीक आहे, तुम्ही तुमचा बजेट आधी त्यांना सांगा की बाबा माझं एवढं बजेट आहे, तुम्हाला जमणार का? जर नसेल जमत तर मग काहीतरी त्यांना वाढवून द्या, कारण का त्यांच्याकडे जो कलाकारांचा साठा असतो तो खूप मोठा असतो. सर्वांना कसं पुरवणार तेही, याचाही तुम्ही विचार करा. आणि जर त्यांना आज आपण सगळीकडे खर्च करतो, नको त्या गोष्टीवर खर्च करतो. मी तर म्हणेन आज कितीतरी असे लोककला आहेत जे मिश्रित झालेत. म्हणजे आज लावणी जरी बघायला गेलो तर आज काहीतरी वेगळंच दाखवलं जातं. अगदी आमच्या भजनातही डबलबारी म्हटली तरी त्याच्यात काहीतरी वेगळंच आणलं जातं. त्याच्यात तो एक गमतीचा भाग असतो, तो म्हणा, तो सोडून द्या. पण तरी, आणि आज ही जी लोककला हे सादर करतात त्याच्यासाठी जे कलाकार काम करतायत, जर ती लोककला टिकवायची असेल तर त्याचं अर्थकारणही बघायलाच पाहिजे. आणि नक्कीच त्याच्यावर तुम्ही आयोजक म्हणून विचार करा. तुम्ही जेव्हा तुमच्या इथे सादरीकरण बोलवत असाल तर नक्कीच त्यांच्या या अर्थकारणाबद्दलही विचार करा, तरच ही लोककला टिकेल. तर हा होता आजचा भाग, ज्यामध्ये श्री गौतम कदम आणि त्याचसोबत रतन परब आपल्या सोबत जोडले गेले. आमच्या भरपूर शुभेच्छा आहे तुमच्या या मंडळाला आणि तुमच्या दशावतार मंडळाला सुद्धा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, त्याचबरोबर फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि लवकरच भेटू पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत राहा BK टॉक्स, प्रश्न जनसामान्यांचे, उत्तर भांडूप कांजूरकरांचे. धन्यवाद.